मंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमोस्तुते। महायोगपीठे तटे भीमरथम वरुण पुंडरीका यदा तुम मुनेन्द्र समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्म लिंगम भजे पांडुरंगम। आपणा सर्वांच्या हृदयामध्ये स्थित असणाऱ्या असीम अशा निर्मिकाच्या शक्तीला प्रथमतः विनम्र अभिवादन करतो। या महाराष्ट्राच्या मातीमध्ये हिंदवी स्वराज्याचं देखणं स्वप्न पाहणारे स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले महाराष्ट्राच्या मातीला एक नव्हे तर दोन दोन छत्रपती अर्पण करणाऱ्या स्वराज्य संकल्पिका राष्ट्रमाता राजमाता आऊसाहेब जिजाऊ आणि आई वडिलांनी पाहिलेलं देखणं स्वप्न सत्यात उतरविण्यासाठी ज्या सुपुत्रांना अहोरात्र प्रयत्न केले 33 कोटी देवांची हजारो मंदिरं असतीलही परंतु ज्या देवाची मंदिरं कमी परंतु इथं बसलेल्या प्रत्येकाच्या हृदयामध्ये देवापेक्षाही ज्यांचं आढळ स्थान आहे ते आपणा सर्वांचा आराध्य दैवत श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करतो। येथ वडील जे जे करती तया नामू धर्म ठेविती या उक्तीप्रमाणे आई वडिलांनी पाहिलेलं देखणं स्वप्न सत्यात उतरविणं हे त्या सुपुत्राचं पहिलं कर्तव्य असतं। बाळांनो, आदरणीय आमदार साहेब आता मनोगत व्यक्त करत असताना तुमच्या आई वडिलांना धन्यवाद देत होते। खरं तर मी त्यांचंही नाव वाचत असताना प्रत्येक ठिकाणी या कर्जत मतदारसंघात आल्यापासून मला होर्डिंग वाचायची सवय। जवळजवळ बरेच तुमचे होर्डिंग मी पाहिले, आंतरराष्ट्रीय योग दिनाचेही पाहिले। मी विचार करत होतो माझं कुठं दिसतंय, हॉटेलच्या समोर आल्याच्या नंतर माझंही होर्डिंग मला दिसलं, पण प्रत्येक तुमच्या होर्डिंगवर तुम्ही शुभेच्छा देत असताना किंवा एखादे तुम्हाला शुभेच्छा देत असताना श्री महेंद्र सदाशिव थोरवे अर्थात बापाच्या नावासह पूर्ण नाव तुम्ही आपल्या प्रत्येक बॅनरवर लावता, ही एक मी अधोरेखित केलेली गोष्ट आहे। हा महाराष्ट्राचा संस्कार आहे। म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं निधन झाल्याच्या नंतर या महाराष्ट्राला गती देण्याचं काम धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी केलं, हे वेगळं सांगायची गरज नाही। तुम्ही AI टेक्नॉलॉजीचा उल्लेख केला, माझ्या समोर सगळी 10वी उत्तीर्ण विद्यार्थी बसलेले आहेत। मध्यंतरीच्या काळामध्ये विकी कौशल नावाच्या अभिनेत्याचा एक छावा नावाचा चित्रपट आला होता, बरोबर आहे? तो चित्रपट प्रत्येकानं पाहिला। मराठी माणूस असा एकही नाही ज्यानं तो चित्रपट पाहिला नाही, आणि तो चित्रपट ज्यानं पाहिला नाही तो मराठी माणूस म्हणायच्या लायकीचा नाही असं मी जाहीर सांगत असतो। त्या चित्रपटामध्ये संभाजी महाराजांचा जीवनपट संपूर्ण दाखवणं शक्य नाही म्हणून काही थोडका भाग दाखवण्यात आला, आणि छत्रपती संभाजी महाराजांची एंट्री ही बुऱ्हाणपूरचा खजिना लुटताना दाखवली। आणि विकी कौशल नावाचा अभिनेता घोड्यावर टाच मारून जेव्हा बुऱ्हाणपूरचा खजिना लुटायला जातो तेव्हा विकी कौशलच्या निमित्तानं संभाजीराजेंच्या भावना डायलॉग रायटरनं मानल्या, आणि तो पहिला डायलॉग चित्रपटगृहामध्ये आला। तिथून चित्रपट सुरू झाला। तो पहिला डायलॉग होता कि जाके कह दो उस औरंग से शेर मर गया मगर छावा अभी भी जिंदा है, छावा अभी भी जिंदा है। इथून चित्रपट सुरू झाला साहेब। ते अगदी शेवटी छत्रपती संभाजी महाराजांच्या यातना दाखवल्या। त्या यातनेमध्ये मन के हारे हार है मन के जीते जीत हा डायलॉग सगळ्यांच्या मनावर अधिराज्य करून गेला। संभाजीराजेंच्या यातना दाखवल्याच्या नंतर छत्रपती संभाजी महाराजांचं देहावसन झालं, आणि औरंगजेबाची पोरगी औरंगजेबाची भूमिका करतोय त्याचं नाव अक्षय खन्ना। तो अक्षय खन्ना त्याच्या दप्तरात बसलेला आहे। औरंगजेबाची पोरगी जाऊन औरंगजेबाला सांगते अब्बो मर गया शंभो, आणि तेव्हा औरंगजेब म्हणतो अच्छा मर गया वो काफिर, आणि त्यानंतर मात्र औरंगजेबाची पोरगी जे वाक्य बोलते ना तो खरा पुरुषार्थ संभाजी राजांचा आहे। औरंगजेबाची पोरगी म्हणते अब्बो मर गया शंभो मगर शंभू को हम काफिर कैसा कह सकते हैं, शंभू मरते मरते अपने मौत का जश्न मनाकर चला गया, हम जिंदा है फिर भी जिंदगी का मातम मना रहे हैं मातम। छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला जगायला शिकवलं, आणि त्याच छत्रपती शिवाजी महाराजांच्या छावानं या महाराष्ट्राच्या मातीला मरावं कसं असं सांगितलं। त्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना अभिवादन करून खऱ्या अर्थानं विद्येची महती सांगणारे महात्मा ज्योतिबा फुले आदरणीय साहेबांनी उल्लेख केला। इथं सूत्रसंचालन करणाऱ्या सरांनी वेळेअभावी एका महिला प्रतिनिधीचा सत्कार झाला। आमदार महोदयांसोबत मी जेव्हा विचार मंचाकडे येत होतो तेव्हा आमचं औक्षण करण्यात आलं। त्या ताईंनी औक्षण केलं, आम्ही स्टेजवर आलो, स्टेजवर येऊन बसलो, निमित्त मात्र एका महिलेचा सन्मान झाला। आज शिवसेना जिल्हा प्रतिनिधी असणाऱ्या तालुका प्रतिनिधी असणाऱ्या अनेक महिला विचार मंचावर बसलेल्या आहेत। एक काळ होता साहेब
खरंच तुम्ही उल्लेख केला, मला अभिमान वाटला. एक काळ होता यांना बोलण्याचं स्वातंत्र्य नव्हतं, समाजामध्ये येऊन बसण्याचं स्वातंत्र्य नव्हतं. एक शायर आहे, त्या शायराच्या ओळी मला फार आवडतात. तो शायर म्हणतो, बचपन में कहा लोगों ने कुछ नहीं जानती बैठ चुपचाप. या ओळी मुली विशेषत्व नाही का बरं. बचपन में कहा लोगों ने कुछ नहीं जानती बैठ चुपचाप, जवानी में कहा लोगों ने नया खून है कुछ नहीं जानती बैठ चुपचाप, और बुढ़ापे में कहा लोगों ने अब जानकर भी क्या करेगी तू कुछ नहीं जानती बैठ चुपचाप. म्हणजे बाल्य, तारुण्य, वृद्ध या तिन्ही अवस्थेत मुलींचा आवाज गप्प केला जात होता. तेव्हा ही मुलगी शिकली पाहिजे, ती प्रगतीच्या यशोशिखरापर्यंत गेली पाहिजे. म्हणून आज असं एकही क्षेत्र नाही ज्या क्षेत्रात महिलांचा वावर नाही. ऑटो रिक्षा चालकापासून पायलट पदापर्यंत, अंगणवाडी सेविकेपासून मेडिकल कॉलेजच्या डीन पदापर्यंत, आरोग्य सेविकेपासून ते अगदी कुलगुरू पदापर्यंत, आणि घरातला मिक्सर दुरुस्त करण्यापासून चांद्रयान 3च्या यशस्वी मोहिमेपर्यंत आज स्त्रियांचं अस्तित्व आहे. आणि याचं सर्वस्वी श्रेय जर कोणाला जात असेल तर पुण्याच्या भिडेवाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू करणाऱ्या आद्य शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीमाई फुल्यांना जातं. त्यांचंही स्मरण करतो. आणि ज्यांच्यामुळं अविनाश भारती इथं उभा राहून बोलण्याचं धाडस करतोय, ज्यांच्यामुळे ही सगळी मंडळी इथं रुबाबात बसलेली आहेत, ज्यांनी तुम्हाला मला अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलं, ज्यांनी तुम्हाला मला मतदानाचा अधिकार दिला, बुद्धीच्या जोरावर आणि शिक्षणाच्या जोरावर जग आपल्या जवळ येऊन झुकू शकतं, हे ज्यांनी आपल्या शिक्षणाच्या बळावर सांगितलं, ते बोधिसत्व बुद्धिश्रेष्ठ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याही कार्याला त्रिवार वंदन करून शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेबजी ठाकरे यांच्या विचारांना अभिवादन करून धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या कार्याला त्रिवार वंदन करून आज आपल्या शिवसेना आमदार महेंद्र थोरवे फाउंडेशन व शिवसेना युवा सेना कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघ आयोजित विद्यार्थी गुणगौरव सोहळा आणि या गुणगौरव सोहळ्याच्या निमित्तानं विचार मंचावर उपस्थित असणारे आपले कार्यसम्राट आमदार श्री महेंद्र सदाशिवजी थोरवे साहेब, सर्व शिवसेनेचे पदाधिकारी, उपस्थित सर्व पालक, विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर सगळे इथं आलेले गुणीजन, या सगळ्यांचं मी माझ्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतो. आणि आदरणीय आमदार महोदयांच्या मनोगतानंतर आपण मला या ठिकाणी बोलण्यासाठी बोलवलं. खरं तर साहेब मी फार दुरून आलोय. माझं गाव तसं मराठवाड्यातल्या दुष्काळी मातीतलं आहे. मी तसा बीड जिल्ह्यातल्या परळी मतदारसंघातल्या म्हणजे बहुचर्चित मतदारसंघातला मी पोरगा आहे. परंतु काल मी नांदेडच्या पलीकडे देगलूरला व्याख्यानासाठी होतो. तिथला प्रवास करून इथपर्यंत आलो. मला जेव्हा सुर्वे सरांचा फोन आला आणि सुर्वे सरांनी सांगितलं की आपल्याला असा असा कार्यक्रम करायचा आहे, मागच्या अनेक वर्षापासून आम्ही हा कार्यक्रम करत असतो. आजची तारीख साहेब मीटरमध्येही बसत नव्हती, किलोमीटरमध्येही बसत नव्हती आणि पाकिटातही बसत नव्हती. पण आदरणीय सुर्वे सरांचे मला 2-4 फोन झाले आणि ते म्हणले, सर आमचे आमदार साहेब दरवर्षी हा कार्यक्रम घेत असतात आणि कोणीतरी कौतुक करतंय, ही माझ्यासाठी फार महत्वाची गोष्ट आहे. मी नांदेडवरून इथं आलोय. उद्या मला संध्याकाळी लातूरला जाऊन बोलायचंय. महाराष्ट्रभर प्रवास सुरू आहे. महाराष्ट्रात अनेक कार्यक्रम करत चाललोय. फक्त सुर्वे सर मी माफी मागून एक गोष्ट बोलू का? या कार्यक्रमामध्ये फक्त एक घोळ झालाय साहेब. काय घोळ झालाय माहिती का? माझा फोटो लय चिकना टाकलाय गड्या. मी आल्यापासून बॅनर बघतोय, तिथं एंट्री केल्यापासून मी बघतोय, हे लगेच पोरं फोटोकडे बघू लागले, माझ्याकडे बघू लागले, फोटोकडे बघू लागले, माझ्याकडे बघू लागले. म्हणले तिथं गोल हा ओरिजिनल कलर हा आहे, ती फोटोग्राफरची कृपा आहे. आता माझा कलर असा आहे, मी जर हायवेला उभा राहिलो ना तर गाडीवाल्याला पुढे गेल्याच्या नंतर कळतंय मागं कोणतर होतं. पण माझं वैशिष्ट्य आहे, मी माझ्या आयुष्यातल्या प्रत्येक निगेटिव्ह गोष्टीला पॉझिटिव्ह करत असतो. तुम्ही माझ्या इंस्टाग्राम युट्यूबच्या बऱ्याच व्हिडिओमध्ये बघा साहेब, मी नेहमी एक काळी मफलर गळ्यामध्ये घेत असतो. म्हणजे ती येवल्याची नाही पण तरी गळ्यात असते माझ्या, ती कायम माझ्या गळ्यात मफलर असते. माझा एक मित्र मला म्हणला, अविनाश काळी मफलर गळ्यामध्ये कस काय घेतोस? मी म्हणलं, येड्या या मफलरीकडे बघून मला माझा कॉन्फिडन्स वाढतो की तू इतकाही काळा नाहीस. माणसानं आपल्याजवळ पॉझिटिव्ह गोष्टी घेतल्या पाहिजे. आणि काळा रंग निर्मितीचा रंग आहे. मग अशी नाश्ता करत असताना मी सरांना विचारलं, पाऊस झाला का? ते म्हणले, नाही, रोज वातावरण होईलय पण पाऊस येतोय का नाही हा प्रश्न आहे. आणि काळ्या रंगाचं वैशिष्ट्य असं आहे साहेब, आभाळ पांढरं असलं ना आनंद होत नाही, पण पांढऱ्या आभाळामध्ये काळे ढग दाटून आलेला आनंद झाल्याशिवाय राहत नाही. कारण काळे ढग आले म्हणजे पाऊस येणार आणि माझ्या बापाची काळी जमीन हिरवीगार होणार. हा आशावाद काळ्या रंगाच्या ठिकाणी आहे. म्हणून या व्याख्यानाचा आगाज, या व्याख्यानाची सुरुवात सर्वप्रथम
लोककवी भीमशाहीर वामनदादा कर्डकांच्या 4 ओळींनी करतो. वामनदादा कर्डकांनी फार सुंदर लिहिलंय साहेब. वामनदादा असं लिहितात, काळ्या धरणी वरले काळे, काळ्या धरणी वरले काळे, काळाने विणलेले जाळे, करील काही काळे आता काळ्या करणी सवे, तुफानातले दिवे आम्ही हो, तुफानातले दिवे, तुफानातले दिवे आम्ही हो, तुफानातले दिवे. आणि दिवा व्हायचंय ना तुफानातला भाव, दिवा व्हायचंय ना ऊन वादळ वाऱ्याच्या विरोधातला दिवा व्हावं. आणि 10वी 12वीचं तुफान पास करून जे दिवे यशस्वी झाले ना, त्यांचा सत्कार करण्याचा कार्यक्रम म्हणजे आजचा कार्यक्रम आहे. आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं साहेब, मला स्पष्ट वक्ता नाव, मी स्पष्ट वक्ता माणूस आहे, मला जरा स्पष्ट बोलायला आवडतं. मी बसल्या बसल्या हे पुस्तक चालत होतो. मी विनंती करेल, प्रामाणिकपणे विनंती करेल की आपण विठ्ठल पवार जे आहेत ना त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. कोण आहेत माहित नाही मला, पण हे जे विठ्ठल पवार आहेत ज्यांनी हे संपादन आणि संकलन केलेलं आहे. आमदार साहेब, सुरुवातीला माझ्याजवळ हे पुस्तक आलं, मला असं वाटलं की तुमचे याच्यात फोटो असतील, याच्यात तुम्ही काय काम केले, कुठलं उद्घाटन केलं, तुम्ही कुठल्या रस्त्याचं भूमिपूजन केलं, तुम्ही कुठं काय दिलं काय नाही, याची सगळी माहिती असेल. कारण मी महाराष्ट्रभर फिरतोय. बऱ्याच कार्यक्रमामध्ये गेल्याच्या नंतर आयोजक त्यांची माहिती पुस्तिका माझ्या समोर टाकतात. वर्षभरातलं सगळा लेखाजोखा त्याच्यामध्ये असतो. आम्ही फक्त फोटो बघतो आणि पान चालतो. परंतु हे पहिलं पुस्तक मी महाराष्ट्रातलं पाहिलं, याच्यामध्ये 104 डिप्लोमाची सगळी माहिती आदरणीय आमदार साहेबांनी प्रकाशित केली आहे. वेगळं मार्गदर्शन काय करावं हा प्रश्न आहे माझ्यासमोर. कारण 104 फॅकल्टीला जाण्यासाठी काय काय अटी आहेत, कुठले कुठले डॉक्युमेंट लागतात, कुठली कुठली पात्रता आहे, वयाची काय अट आहे, 10वीच्या नंतर तुम्ही कुठल्या सायन्सच्या डिप्लोमातून तुम्ही कुठल्या फील्डमध्ये जाऊ शकता, टेक्निकल बाबी सगळ्या बारकाईनं मला वाचणं झालं नाही, मी फक्त पानं चालत होतो. आणि सगळ्यात शेवटी राज्यसेवेच्या मार्फत उपनिरीक्षक पदाची ऍड, इथपर्यंत या सगळं पुस्तकात दिलं. 104 पानाचं हे पुस्तक आहे. या पुस्तक जर आपल्या, मला वाटतं तुम्ही हे देणार आहे प्रत्येकाला, बरोबर आहे, प्रत्येक विद्यार्थ्याला हे देणार आहे. हे घरी घेऊन गेल्याच्या नंतर विद्यार्थ्याला कुठलं फील्ड निवडायचंय याच्यासाठी जास्त टेन्शन घ्यायची गरजच पडणार नाही. बारीक बारीक गोष्टीपासून, आणि ते तुम्ही प्रकाशित केलं, याचा अर्थ माझ्या मतदारसंघातला विद्यार्थी तिथं जाऊन कन्फ्यूज न होता आजच्या कार्यक्रमातलं पुस्तक वाचून योग्य रांगेतच उभा राहिला पाहिजे. हा तुमचा आविर्भाव, हा तुमचा आशावाद माझ्यासाठी अत्यंत महत्वाचा वाटतो. ही अशी पुस्तकं प्रकाशित झाली पाहिजेत साहेब. आणि याच्यामध्ये फक्त तुमचं सुरुवातीला मुखप्रष्ठावर तुमचा फोटो आहे आणि सगळ्यात पाठीमागं मला प्रष्ठावर तुमच्या शुभेच्छा आहेत आणि मध्ये तुमचं मनोगत आहे. ही पण फार मोठी गोष्ट आहे. सगळ्या लेखकाला अधिकार दिलेत आणि 104 डिप्लोमा कुठल्या कुठल्या फील्डमध्ये जाता येईल, कन्फ्युजन न करता, कन्फ्यूज न होता. कारण हेच होतं, असंच होतं साहेब. करिअर निवडताना नेमका हाच घोटाळा होतो. समोर एखादी त्या क्षेत्रातली व्यक्ती आली ना, माणसाला त्या क्षेत्रात जावं वाटतं. म्हणजे अगदी साधं गणित आहे. आता हा कार्यक्रम सुरू द्या आणि या कार्यक्रमामध्ये पोलीस उपनिरीक्षक येऊ द्या, आपण त्यांचं स्वागत करतो. ते विचार मंचावर बसतात. पोलीस उपनिरीक्षक विचार मंचावर बसलेत, तिकडून लगेच DYSP येऊ द्या. PSI उठतात, DYSP ला सॅल्यूट मारतात. आम्हाला वाटतं आपण DYSP झालं पाहिजे. हे उठले, ते दोघंही स्टेजवर बसले. काही काळानं SP आले, दोघंही उठले, वाटतं SP व्हावं. SP बसले होते, कलेक्टर आले, सगळेच उठले, याला वाटतं कलेक्टर व्हावं. सगळे बसले होते, आमदार आले, सगळे उठले, ह्याला वाटलं आमदार झालेलं बरं. आमदार साहेबासहित सगळे बसले होते, खासदार आले, सगळे उठले, ह्याला वाटतं खासदार व्हावं. आणि नंतर मंत्री आले, सगळे पळत गेले, याला वाटतं मंत्री व्हावं. समोर जसं जसं वैभव दिसतं ना, तसं तसं यश आपल्याला किंवा तसं तसं करिअर निवडावं असं वाटतं आपल्याला. पण हे पुस्तक आणि साहेबांनी जी गोष्ट सांगितली, आपल्या समोर कोणी येऊ द्या, आपलं ध्येय निश्चित असलं पाहिजे आणि आपण ठरवलं पाहिजे की मला याच वाटेवर जायचंय, तुम्हाला यश मिळाल्याशिवाय राहत नाही. साधं गणित आहे, साधं लॉजिक आहे. क्षणिक सुखासाठी, क्षणिक दिसलेल्या गोष्टीसाठी नाही आपल्याला या गोष्टी भूलपापाला पडल्या पाहिजे. आपलं जे ध्येय आहे ते उत्तमरित्या आपलं ठरलं पाहिजे. ठरलं की होत असतं, ठरलं की घडत असतं. साहेब म्हणले आपल्या आवडीच्या क्षेत्रामध्ये मुलांना पाठवा.
ही वस्तुस्थिती आहे साहेब. आता माझं नाव अविनाश भारती आहे, माझ्या नावासमोर लिहिलंय प्रमुख व्याख्याते कीर्तनकार. माझ्याकडे बघून मी कीर्तनकार वाटत नाही. हो, कीर्तनकार म्हणले की लोकांच्या डोक्यात 3 गोष्टी फिट आहेत. त्याची भली मोठी गाडी, बक्क्याची बक्क्या बॉडी, लांब लचक दाढी. गाडी बाहेर उभी आहे, बॉडी तुमच्या समोर उभी आहे. मी दाढी आत्ता आत्ता ठेवायला लागलोय, कारण सध्या दाढीवाल्याचा जमाना आहे. तुम्हाला ते वेगळं सांगायची गरज नाही. आपल्याकडं बॉडी नाही, दाढी नाही, आपली काडीवर माडी आहे. पण रोज खेडोपाडी जाऊन समाज प्रबोधन करत मी महाराष्ट्रभर फिरतोय आणि आज तुमच्या मतदारसंघात उभा आहे. कारण माझं आवड होती साहेब ही. माझं 8वीत असताना ठरलं होतं, लेकरांनो नीट ऐका. 8वीत असताना, मी 8वीत होतो आणि 8वी मध्ये आमच्या शाळेमध्ये एक बाहेरचे शिक्षक आले आणि त्यांनी विचारायला सुरुवात केली, तुला काय व्हायचंय, तुला काय व्हायचंय, तुला काय व्हायचंय. मी 8वीत होतो. 8वीत आल्या आल्या मला सरांनी विचारलं, अविनाश तुला काय व्हायचंय? आणि प्रामाणिकपणे सांगतो, मी उभा राहिलो आणि सरांना म्हणलं, सर मला महाराष्ट्रातला एक व्याख्याता व्हायचंय. गावागावात माझे बॅनर लागले पाहिजेत, हार तुरे घालून लोकांनी सत्कार केला पाहिजे, जाताना पैसे देऊन घरी पाठवलं पाहिजे. 8वीत पाहिलेलं स्वप्न आता पूर्ण होईलय. 8वीत पाहिलेलं स्वप्न. ठरवा तुम्हाला काय व्हायचंय, तुमची आवड काय ठरवा. महाराष्ट्रभर फिरतोय. काल नांदेड होतो, आता इथं आहे, उद्या लातूरला आहे, परवाला नाशिकला, मालेगावला भुसे साहेबांकडे आहे. महाराष्ट्रभर फिरतोय कार्यक्रम करत. महाराष्ट्रभर इतकी रनिंग आहे माझी. माझी गाडी आता मी आणली नाही, मी दुसऱ्या मित्राची गाडी घेऊन आलोय. साहेब माझी गाडी घेऊन 2 वर्ष झालंय आणि 2 वर्षामध्ये माझ्या गाडीचा प्रवास आहे 3.5 लाख किलोमीटर. 2 वर्षात एवढा फिरतोय. पण खरं सांगू का, कार्यक्रमाला जात असेल तर प्रवास चांगला वाटतंय आणि बिना कार्यक्रमाचा 100 किलोमीटर जरी गेलो ना बोर होतो. का? कारण 100 किलोमीटर इझी जायचं म्हणलं तर मला जाऊ वाटत नाही. पण कार्यक्रमासाठी 1000 किलोमीटर जरी प्रवास केला ना तरी मला थकवा वाटत नाही. का? कारण माझी ही आवड आहे आणि माझ्या आवडीला मी माझं करिअर केलंय, म्हणून मी आनंदी आहे, म्हणून मी सुखी आहे, म्हणून मी इथं तुमच्या समोर उभा आहे. आणि या बसलेल्या सगळ्या विद्यार्थ्यांना सांगणे, ठरवा या कार्यक्रमातून, ठरवा आज, ठरवा तुम्हाला काय व्हायचंय. या कार्यक्रमाचं यश मागच्या अनेक वर्षापासून साहेब कार्यक्रम घेत आहेत. या कार्यक्रमाचं यश कशामध्ये? साहेबांची एंट्री, माझी एंट्री, रील्स काढली, रील्स व्हायरल झाली, कोट्यावधी लोकांनी रील्स पाहिली, मतदारसंघातले लोक आनंदी झाले, साहेबांचं भरभरून कौतुक केलं, पलीकडे जेवणाचे टेबल आहेत, जेवण केले, घरी गेले, सगळे खुश झाले. नाही, माझा स्पष्ट स्वभाव आहे साहेब. मी आज जाहीर सांगतो, या कार्यक्रमाचं यश कधी आहे? या कार्यक्रमाचं यश हा कार्यक्रम संपल्याच नाही, 5 वर्षानं तुमच्यापैकी एखादा पोरगा, तुमच्यापैकी एखादी पोरगी जेव्हा या कार्यक्रमाचा प्रमुख अतिथी असेल ना, तेव्हा या कार्यक्रमाचं यश आहे. त्याच्यासाठी हा कार्यक्रम घ्यायचा आहे. का वेळ घालवायचा? कशासाठी साहेबांना? आज आंतरराष्ट्रीय योग दिन आहे. सकाळचा कार्यक्रम करून साहेब येत आहेत, पत्रकार सारखं मागं पुढे आहेत, सारखं मागं पुढे आहेत, सारखं मागं पुढे आहेत. टायगरचं काय, टायगरचं काय, टायगरचं काय? हो ना, सगळ्या त्या प्रश्नामध्ये आहेत ते. पण तरीही माझ्या मतदारसंघातल्या विलांचा सत्कार झाला पाहिजे, कौतुक झालं पाहिजे. अहो, कौतुक केलं पाहिजे. आमच्या वेळेला कौतुक करणारे लोक नव्हती. मी मागच्या 1 महिन्यापासून हेच कार्यक्रम करतोय साहेब. मागच्या रविवारी मी पंढरपूरचे आमदार समाधान आवताडेंकर होतो. त्याच्या मागच्या रविवारी 7 तारखेला मी अहिल्यानगरचे आमदार संग्राम जगताप यांच्याकडे होतो. सगळी ही लोक का सत्कार करतायत, कौतुक करतायत? मी मगाशी कोणाला तरी विचारलं सरांना, किती लेकर आहेत, किती जणांचा सत्कार आहे? ते म्हणले 500 असतील. आपल्या वेळेला 500 पास होत होते. आपल्या वेळेला 500 पास होत होते, पास. इथं 500 नुसते टॉपर आहेत. म्हणजे गुणवत्ता किती वाढली बघा. आणि त्यांचं कौतुक सुरू आहे. खरं तर हे कौतुकाचे सोहळे कौतुक केलं पाहिजे. पा एखाद्याचं कौतुक केलं ना माणसाला काही लागत नाही. एखाद्याचं कौतुक केलं की खुश होतो. पण त्या कौतुकाच्या पाठीमागं प्रामाणिकता असली पाहिजे. हो, कौतुक करत असताना प्रामाणिकता असली पाहिजे. हा प्रामाणिक प्रयत्न आहे. म्हणजे कौतुक केल्यास काय बदल होतो? माझ्या एका मित्राचं लग्न झालं आणि त्या दोघांचं जमच ना, नवरा बायकोचं. ते मित्र मला म्हणे, अरे जरा काही तर सांग यार, एवढा महाराष्ट्रभर फिरतो. म्हणलं तू येडा आहे? तुला जर संसार सुखाचा करायचा असेल तर घरी गेलं की बायकोचं कौतुक करायचं. तुम्हाला कसं काय? अरे म्हणलं खरं नसलं तरी करायचं, मनात नसलं तरी फक्त बायकोचं कौतुक करायचं. त्यानं माझा मंत्र ऐकला, घरी गेला, बायकोनं पाय धुवायला पाणी दिलं. वाह काय जल आहे म्हणला. इतकं शीतल जल आतापर्यंत मला भेटलं नाही. बायको म्हणजे रोजच्याच टाकीतलं पाणी, तुला काय गार लागायला? पाय वगैरे धुतला, फ्रेश झाला, जेवायला बसला. बायकोनं ताट वाढलं, असा घास मोडला आणि तोंडात वा 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 वा, अशी भाजी आतापर्यंत खाल्ली नाही असं म्हणायला आणि तिकडून बेलनं निघायला.
तिकडून बेलनं निघालं, टपकन टकुऱ्यात बसलो, ताट इकडं तिकडं, बाई तनतन करीत घरात. हे म्हणला काय मेळ हुकला बा, मी तर कौतुक करायलोय आल्यापासून आणि आता याच्यात मेळ काय हुकला. बायको जवळ गेला, त्याला म्हणला काय चुकलं माझं. बायको म्हणली 7 वर्ष झालं तुला करून खाऊ घालायले, एकदा भाजीचं कौतुक केलं नाहीस, आज शेजारणीकडून भाजी आणली, आज फक्त शेजारणीकडून भाजी आणली तर तू लगेच कौतुकाचा वर्षाव सुरू केलास. परंतु हे कौतुक हे तुम्हाला फक्त चांगलं वाटावं याच्यासाठी नाही, हे कौतुक तुमचं भलं व्हावं याच्यासाठीच आहे. आणि हे कौतुक होत आहे. अहो आमच्या वेळेला नव्हतं. हो, काल मी एका कार्यक्रमात होतो, गुणवंत विद्यार्थ्याचा सत्कार, आणि ते 100 of 100 पडलेली लेकरं स्टेजवर आली. मला पहिला प्रश्न पडला होता, पडतात का? 100 पैकी 100% पडतात का? हा माझ्यासाठी मोठा प्रश्न. माझा एक मित्र होता समोर बसलेला आणि त्यांनी वर्णन केलं, आता 100 पैकी 100 पडलेले जे मार्क आहेत त्यांचा सत्कार होईल. माझ्या मित्रानं मला खालून मेसेज केला, तुला किती होते? मी त्याला रिप्लाय केला, म्हणलं 100 मध्ये आपण दोघं पास झालो होतो ग बस. पण लेकरांनो, मला 10वीला असे टक्के होते की मी गावात पेढे सुद्धा वाटले नव्हते. आता हे 10वी पास झाल्याच्या नंतर पेढे वाटणं डेंजर कार्यक्रम आहे. किती जणांनी वाटलेत? 12वी 10वी पास झाल्या सगळ्यांनी वाटले ना. अहो हे पेढे वाटणं लय डेंजर कार्यक्रम. आपण पेढे विकत घ्या, आपण पेढ्याचा बॉक्स घेऊन घरी जा, आपल्या दारामध्ये किंवा आपल्या शेजार पाजारी एखादं म्हातारं बसलेलं असतं, आपण पेढे काढावे, त्या म्हाताऱ्याला द्यावे. ते म्हातारं पेढे घेतं, तोंडात टाकण्याच्या आधी विचारतं कशाचे, मग आपण सांगावं 10वीचे. मग ते म्हातारं म्हणतं किती पडले, मग आपण सांगावं 95 पडले. लगेच ते म्हातारं विचारतं सेंटर कोणतं होतं, परीक्षा सेंटर. मग त्याला सांगावं हे परीक्षा सेंटर होतं. मग ते म्हातारं म्हणतं त्या परीक्षा सेंटरवर 95 काय 195 पडले असते. मग आपण त्या म्हाताऱ्याला विचारावं बाबा तुम्हाला किती होते. ते म्हातारं म्हणतं मी 7वीलाच शाळा सोडली आहे का. म्हणजे ज्यानं 7वीला शाळा सोडली ते 10वीला 95 पडले, त्याच्याबद्दल प्रश्नार्थक चिन्ह निर्माण करतो. पण बाळांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, अविनाश भारतीला 10वीला किती टक्के होते हे महत्वाचं नाही. महाराष्ट्रात मी इतका फिरतो, महाराष्ट्र पोलीस करिअर अकॅडमी नाशिकला दरवर्षी असतो, महाराष्ट्रातल्या सगळ्या स्पर्धा परीक्षा तुम्ही युट्यूबला जाऊन पहा, सगळीकडे फिरतो. पण एक वाक्य पुढचं लक्षात ठेवा, आतापर्यंत कुठल्याच कार्यक्रमाला जाताना मला आयोजकांनी एकदाही विचारलं नाही की सर तुम्हाला 10वीला किती टक्के होते, त्याचं कारण काय, तुम्ही 10वीला किती टक्के मार्क घेऊन पास झालात याच्यावर तुमचं भविष्य नसतं. पुढच्या भविष्यात तुम्ही किती खंबीरपणे आयुष्याला उत्तर देण्यासाठी तयार होतात याच्यावर यश अवलंबून असतं. ही गोष्ट मनात घर करून ठेवा. हे मार्क्स महत्वाचे नाही असं नाही, हे महत्वाचेच आहेत, पण हे मार्क्स मेमो तुमचं भविष्य घडवू शकत नाही. त्याच्यामुळं प्रत्येक गोष्ट ठरवत असताना, आज इथून कार्यक्रमातून निघून जात असताना मनातल्या मनात आमदार साहेबांना शब्द देऊन जा, मनातल्या मनात या विचारमंचावरल्या लोकांना शब्द देऊन जा की सर तुम्ही आज मला इथं ट्रॉफी देऊन, तुम्ही आज मला इथं सत्कार केलाय ना, आज तुम्ही मला गुणवंत म्हणून संबोधिले ना, तुम्ही आज गुणवंत म्हणून माझा सत्कार केलाय ना, ही गुणवत्ता, ही यश मी तसंच आबाधित ठेवेल आणि 5-6 वर्षानं तुमच्या कार्यक्रमाचा प्रमुख पाहुणा म्हणून तुम्ही मलाच बोलवणार हा संकल्प करून जा. तेव्हा या कार्यक्रमाचं सार्थकीकरण आहे, तेव्हा या कार्यक्रमाचं यश आहे. आणि लक्षात ठेवा, 10वीला चांगले टक्के पडणं कौतुक आहे साहेब, नीट ऐका. पालकांनी, शिक्षकांनी सगळ्यांनी जबाबदारपूर्वक ऐका. 10वीला चांगले टक्के पडणं कौतुक आहे, पण 10वीला पडलेले टक्के 12वीला सुद्धा तसेच पाडणं हे त्या लेकराचं कर्तृत्व आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. नाही तर बऱ्याच वेळा काय होतं, 10वीला इथं सत्कार केला जातो आणि 12वीला बोलवलंही जात नाही. याचं काय कारण आहे, 10वी पर्यंत आम्ही सातत्य ठेवलंय, 10वी पर्यंत आम्ही संयम ठेवलाय, पण 10वीच्या नंतर पुढे आमचा मार्ग चुकतोय का. 10वीला ज्या लेकरांनी सत्कार घेतला ते 12वीलाही आले पाहिजेत, 12वीला सत्कार घेतले ना ते पुढच्या आयुष्यातही तसेच राहिले पाहिजे. त्याला सातत्य म्हणतात. आणि सातत्य असेल तर आयुष्यात कुठलंही यश मिळतं. माझ्याकडे वेळ कमी तरी मी आपल्याला सांगेल, तुम्ही मी गेल्याच्या नंतर गुगलला एक विल्मा रुडॉल्फ नावाच्या पोरीचं नाव टाका, गुगल करा. मी गेल्याच्या नंतर विल्मा रुडॉल्फ नावाची एक मुलगी अमेरिकेमध्ये जन्माला आली, कृष्णवर्णीय म्हणून जन्माला आली. आता अमेरिकेमध्ये कृष्णवर्णीय म्हणून जन्माला आल्याच्या नंतर किती मोठा वाद आहे वेगळं सांगायची गरज नाही. अमेरिकेमध्ये जन्माला आलेली विल्मा रुडॉल्फ नावाची पोरगी जन्माला आली तेव्हा तिला पोलिओ झाला होता. पोलिओ, तिला पायानं नीट, पाय तिचे पांगुळ होते पाय, आणि डॉक्टरांनी सांगितलं की ही पोरगी चालू शकणार नाही, ही पोरगी अपंग, हिला चालता येणार नाही. आई वडिलांनी धीर सोडला नाही. ही आई वडिलांसाठी गोष्ट महत्वाची आहे, पालकांसाठी.
आई वडिलांनी धीर सोडला नाही, निस्ता सोडला नाही, त्या मुलीचा धीर खचू दिला नाही. हळूहळू ती विल्मा रुडॉल्फ मोठी होत होती. तिला उभं राहायला शिकवलं, उभा राहिलेल्या विल्माला चालायला शिकवलं, चालायला शिकलेल्या विल्माला पळायला शिकवलं, आणि पळता 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 त्या विल्मा रुडॉल्फला त्या आई वडिलांनी धावण्याच्या शर्यतीत उभं केलं. लोक हसायला लागली, सगळी हसायला लागली. ही पोरगी अपंग आहे, हिला चालता येत नाही नीट, आणि ही धावण्याच्या शर्यतीत जाते. लोक हसायला लागली, शिट्टी वाजली, सगळे लोक पळत सुटली, सगळे शर्यतीतली. ही विल्मा सुद्धा पळायला लागली. लेकरांनो लक्षात ठेवा, पण त्या शर्यतीत ही विल्मा शेवटची आली, शेवटची. सगळी लोक निघून गेली. मायबापांनी तरी तिचा धीर सोडला नाही. परत तिला कॉन्फिडन्स दिला. ती दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या अशा बऱ्याच शर्यतीत सहभागी झाली. ती आयुष्यात पहिली शर्यत जिंकली ना, तेव्हा तिनं शर्यतीमधल्या फक्त एका शर्यतीतल्या एका रेसरला ओव्हरटेक केलं होतं. ती पाठीमागून पहिला आली होती. तिचा कॉन्फिडन्स इतका वाढला की कृष्णवर्णीय म्हणून जन्माला आलेली अमेरिकेमधली विल्मा रुडॉल्फ नावाची पोरगी ऑलिम्पिक सारख्या खेळामध्ये त्या देशाला, त्या सधन देशाला धावण्याच्या शर्यतीतलं गोल्ड मेडल मिळवून दिलं आणि जागतिक विक्रम तिनं तयार केला. अहो, जी अपंग म्हणून जन्माला आली ती जर ऑलिम्पिक मधलं गोल्ड मिळवू शकते, निसर्गानं देवानं आपल्याला फार चांगलं जन्माला घातलंय. आपण आपल्या आयुष्याचं सोनं करायला काहीच अडचण नाही, ही गोष्ट मनात ठेवा. याच्यासाठी सातत्य असणं काळाची गरज आहे. सातत्य ठेवा एखाद्या गोष्टीचं सातत्य. तुम्ही एखादी गोष्ट करायची ध्येय निश्चित ठरलं की होतंय. मी म्हणलं ना, 8वीत माझं ठरलं होतं. आमचा घोटाळा काय, आमचं ठरत नाही साहेब. आमच्या समोर जे पर्याय येतात त्याच्यानुसार बदलतं. मी नेहमी एक उदाहरण देत असतो. एका बाजारामध्ये घोड्यांचा बाजार भरला होता. घोडे कळतात ना? माझा आवाज येतोय ना व्यवस्थित? येतोय ना आवाज? नाही हो का नाही? हा, असं सांगा ना, येतोय ना? तुम्ही काय मुके आहे का सगळे? येतोय ना आवाज? शाबास. घोड्यांचा बाजार भरला होता, घोड्यांचा बाजार. 3 घोडे बाजारात उभे होते. माझ्याकडे बघा, 3 घोडे बाजारात उभे होते. 3 घोडे दिसायला सारखे, कलर सारखा, उंची सारखी, सगळं सारखं. घोड्यांचा बाजार भरला, 3 घोडे उभे केले. लिलाव सुरू झाला. पहिल्या घोड्याची किंमत होती 1 लाख, दुसऱ्या घोड्याची किंमत होती 2 लाख, आणि तिसऱ्या घोड्याची किंमत होती 5 लाख. दिसायला सारखेच, उंची सारखी, बांधा सारखा. 3 घोडे उभे. 3 घोड्याची किंमत सारखी असायला पाहिजे ना? नाही. एकाची 1 लाख, दुसऱ्याची 2 लाख, तिसऱ्याची 5 लाख. 1 लाखाचा घोडा विकला, 2 लाखाचा घोडा विकला, 5 लाखाचा घोडा विकायलाच तयार नाही. 4-5 बाजार असंच झालं. ते 5 लाखाचं घोडं कुणी विकतच घेत नव्हतं. 1 लाखाचं घोडं विकत होतं, 2 लाखाचं विकत होतं, 5 लाखाचं कुणी विकेना. बरं, घोड्यावाला मालक एवढा डेंजर होता. 1 लाखाचं घोडं त्यानं 50,000ला दिलं, 2 लाखाचं घोडं त्यानं 1.5 लाखाला विकलं, पण 5 लाखाच्या घोड्याची त्यानं बार्गेनिंगच केली नाही. हे एका चहावाल्यानं बघितलं. चहावाला घोड्यावाल्याजवळ गेला आणि चहावाल्यानं घोड्यावाल्याला विचारलं, का हो, तुम्ही हे 1 लाखाचं घोडं 50,000ला विकलं? तो म्हणला हो. तुम्ही हे 2 लाखाचं घोडं 1.5 लाखाला विकलं? तो म्हणला हो. आणि माझ्या समोर हे तुम्हाला 5 लाखाचं घोडं 4.5 लाखाला मागितलं, मग तुम्ही हे घोडं का विकत नाही? तो म्हणला नाही साहेब, हे घोडं विकल तर 5 लाखालाच विकल, याच्यातला 1 रुपयाही कमी करणार नाही. तो म्हणला असं काय वेगळेपण आहे याचं? दिसायला तर सारखं आहे, उंची सारखी आहे, बांधा सारखा आहे. तो म्हणला साहेब, तुम्हाला म्हणून सांगतो, माझ्या या 5 लाखाच्या जर घोड्याच्या मनात आलं तर हे घोडं 1 तासामध्ये 100 किलोमीटर पळतं. हे इतकं वेगवान घोडं आहे. मग चहावाला म्हणला, जर इतकं वेगवान घोडं आहे तर हे विकलं का बरं नाही? एखाद्या रायडरनं, एखाद्या रेसरनं याला का विकत घेतलं नाही? तो म्हणला साहेब, तुम्हाला म्हणून सांगतो, माझ्या या 5 लाखाच्या घोड्याच्या जर मनात आलं तर हे घोडं 1 तासात 100 किलोमीटर पळतं. अरे मग विकलं का बरं नाही? तो म्हणला, तुला मगापासून मी तेच सांगतो, ह्याच्या जर मनात आलं तर हे 1 तासात 100 किलोमीटर पळतं. ते म्हणला, मग इकलं कस काय नाही? घोड्यावाला म्हणला, नालायका, तुला मगापासून तेच सांगायलोय, ह्याच्या जर मनात आलं तर हे 1 तासात 100 किलोमीटर पळतं. ते म्हणलं, मग घोडा आडलाय कुठं? ते म्हणला, ह्याच्या मनातच येत नाही. एकदा जर ह्याच्या मनात आलं तर हे 1 तासात 100 किलोमीटर जाईल, पण याच्या मनात येत नाही. आणि एकदा तुमच्या मनाचा निश्चय पक्का झाला, हे आमचं बोलणं, साहेबांचं बोलणं, हे आपलं बोलणं बाहेरून बोलणं आहे साहेब. हो, हे बाहेरून बोलणं आहे. आता मला काही काही ठिकाणी म्हणतात मोटिवेशनल स्पीकर, ते लय डेंजर. काही वर्षानं त्यालाच गोळ्या चालू करावं लागतात. मी काय मार्गदर्शनाच्या फांद्यात पडत नाही, मी संवाद साधणारा पोरगा आहे. इकडे बघा माझ्याकडे. तुम्हाला कोंबडीचं अंड माहितीये ना? माना तरी हलवा, नाही तर बोला तरी गड्या. माझी मराठीच भाषा आहे का? मी फक्त माझी मराठवाड्यातली भाषा आहे, एवढाच फरक आहे फक्त. कोंबडीचं अंड माहिती ना? म्हणजे आमच्याकडे कोंबडी अंड देते, इकडं शाबास.
कोंबडीचं अंड आहे. कोंबडीचं अंड दोन पद्धतीनं फुटतं भाऊ, नीट ऐका. कोंबडीचं अंड दोन पद्धतीनं फुटतं. तुम्ही जर आमलेटच्या गाड्यावर गेलात ना आणि आमलेटवाल्याला जर आमलेट मागितलं ना तर ते स्टाईल मध्ये फेकतं, असं त्याला वरून फोडतं, वरूनच फोडतं ना, वरून त्या कशानं तरी फोडतं, तव्यावर टाकतं. वर्तमानामध्ये पालक वर्ग लेकरांवर स्वप्न लादत चाललं, हे माझं स्पष्ट मत आहे. मी अगोदर बन्सल कोचिंग क्लासेसचा ब्रँड अँबॅसेडर म्हणून काम करत होतो महाराष्ट्रात, आणि मी ते काम कधी सोडलं, माझा जरा काही गोष्टी वेगळ्या आहेत साहेब. मी बन्सल कोचिंग क्लासेसचं काम सोडलं. राजस्थान कोटा, राजस्थानला GEE आणि नीटची तयारी करणारी एक मुलगी, तिनं मागच्या काही मला वाटतं 1 वर्ष झालं या गोष्टीला, तिनं सुसाईड केलं. सुसाईड बातमी वाऱ्यासारखी व्हायरल झाली, बरोबर आहे. कुणी ऐकलं असेल, बातमी बघितली असेल तर ऐका. राजस्थान कोटामध्ये गर्ल्स हॉस्टेलमध्ये एका मुलीनं सुसाईड केलं आणि त्या सुसाईडच्या नोट्समध्ये तिनं असं वाक्य लिहिलं, सुसाईड नोट्स लिहिली तिनं, आणि त्या मुलीनं 4-5 वाक्य लिहिले. त्याच्यात वाक्य असं होते की डॅडी मला माफ करा, डॅडी मला माफ करा, मी तुम्हाला अनेक वेळा सांगण्याचा प्रयत्न केला पण तुम्ही माझं ऐकलं नाही, माझ्याकडून आता रिपीट होणार नाही, मी प्रयत्न करते, मी माझे सर्वतोपरी प्रयत्न करते, परंतु डॅडी तुम्ही मला म्हणता ट्राय डोंट क्राय, मी किती प्रयत्न केला तरी डॅडी आता हे माझ्याच्यानं होत नाही, मी तुमच्या अपेक्षा पूर्ण करू शकत नाही, मला माफ करा. आणि त्या पोरीनं सुसाईड केलं. बातमी वाऱ्यासारखी व्हायरल झाली. बाप राजस्थानला गेला आणि पत्रकारानं माईक बापाजवळ केला आणि बापाला तो पत्रकार असं म्हणाला की तुमच्या पोरीनं सुसाईड केलं, तुमचं काय मत आहे. आणि त्या बापाचं एक वाक्य माझ्या काळजात गेलं, ते काम सोडून दिलं. तो बाप म्हणला की मला याच्यावर काय बोलायचं, माझ्या पोरीनं मला बऱ्याच वेळा सांगण्याचा प्रयत्न केला, मी माझ्या पोरीचं ऐकलं नाही, आणि जर मी माझ्या पोरीचं तेव्हा ऐकलं असतं तर आता मुलाखत घ्यायला तुम्हाला माझ्याकडे यायची वेळच आली नसती. एका बापाचं ते हातबल मन बोलून गेलं. माझं सगळ्या पालकांना सांगणं आहे, तुम्ही लेकरांकडून अपेक्षा व्यक्त करा, त्यांना सांगा, पण ते स्वप्न लादू नका. माझ्या गावामध्ये, मी एका ग्रामीण भागातून आलोय, माझ्या गावामध्ये माझा एक वर्ग मित्र, आणि तो माझा वर्ग मित्र, त्याचे वडील त्याला म्हणले तू लॉ कर, तू वकील हो, वकील. पोरगा म्हणला डॅडी मला इंटरेस्ट नाही पप्पा, मला नाही करायचा लॉ, मला समजत नाही, मला नाही शिकायचं. बाप म्हणला तुला करावंच लागतंय, माझं ऐकत नाहीस आणि चल लॉ कर. दोघांची हमरी तुमरी झाली. आता गावामध्ये मी आता एवढा फिरतो म्हणून त्या पोराला वाटलं ह्याच्याकडून काहीतरी पर्याय निघल. त्यानं मला फोन केला, मी त्याच्या घरी गेलो, त्याच्या बापासोबत चहा पेताना मी चर्चा सुरू केली, आणि चर्चा करता करता मी त्यांना म्हणलं काका त्याची इच्छा नाही लॉ करायची, त्याची इच्छा नाही LLB करायची, मग तुम्ही का त्याला फोर्स करताय. तो बाप काय म्हणला माहितीये का, वाक्य नीट ऐका. तो बाप मला काय म्हणला माहिती का, तो म्हणला कसं आहे महाराज, मला 4-5 जणांवर केस ठोकायची आणि वकील घरचाच असला की फी लागत नाही. म्हणजे अरे तुला 4-5 जणांवर केस ठोकायची म्हणून तू पोराला बळजुबरी वकील करून त्याला गेलेली केस करण्यापेक्षा तुझ्या पोराला या काबिल बनव की त्या पोरानं तुझी लढाई लढण्यासाठी दुसरे 10 वकील हायर केले पाहिजे, त्याला त्याच्या क्षेत्रात जाऊ दे. साधी गणित आहे ना, साधी गोष्ट आहे ना. म्हणून सगळ्या पालकांना सांगणे, स्वप्न पहा, स्वप्न दाखवा, स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्याला प्रयत्न करायला हवा, पण ते लादू नका. प्रामाणिकपणे सांगतो, बरीच पोरं बोलत नाहीत, बऱ्याच पोरांकडे बघून वाटत पण नाही हे फ्रेश आहेत का नाही. अहो काही पोरं 100% पडले तरी फ्रेश साहेब, हो फ्रेशच नाहीत ती. माझ्या हाताने एकाचा सत्कार होता, ते पोरग स्टेजवर आलं, मी त्याला म्हणलं तू नापास झालास का काय, तो मला नाही सर 98%. म्हणलं हस ना जरा, 98 पडून तुझं तोंड पडलेलं आहे म्हणजे काय उपयोग काय त्याचा. आम्ही 35 वर खुश होतो. आणि तसंच पाहिजे शिक्षणाचं. मी संभाजीनगरला राहिलाय, संभाजीनगर जिथं आहे ना तिथं राहिलाय मी, आणि आमच्या संभाजीनगरमध्ये SSC बोर्ड आहे साहेब. आपले संजय शिरसाट आमदार महोदय आहेत ना, त्यांच्या ऑफिसच्या जवळच ते SSC बोर्ड आहे. आणि 2016ची गोष्ट आहे, 2016ची. मी संभाजीनगरला शिकायला, संभाजीनगरमध्ये माझ्या गावातला एक पोरगा रिचेकिंग साठी आला होता, बोर्डमध्ये रिचेकिंग साठी. त्याचा मला फोन आला, मी आलो ये भेटायला. मी त्याला भेटायला गेलो, आमच्या गप्पा सुरू होत्या. एक 40-45 वर्षाच्या ताई बर का, एक 40-45 वर्षाच्या ताई अशा रिचेकिंगच्या लाईनला लागलेल्या होत्या. मला प्रश्न पडला, यांनी काय 17 नंबरचा फॉर्म डबल भरला का, आपल्याला प्रश्न पडतात ना, या कस काय इथं उभ्या. तेवढ्यात ब्रेक झाला आणि त्यांनी मला बोलवलं, बाळा इकडे. मी म्हणलं बोला काकू. ते म्हणे मला पाणी बॉटल आणून दे. मी आपल्या दुकानावर गेलो, त्यांना एक पाणी बॉटल आणून दिली. किस्सा ऐका. आणि मला बोलायचा ना, मी म्हणलं काकू तुम्ही कश काय उभे आहेत. ते म्हणे माझ्या
बाळाचा फॉर्म भरायला आली. म्हणलं तुमचं बाळ कुठं आहे? ते म्हणे बाळानं लय टेन्शन घेतलंय. म्हणलं हाय कुठं? गाडीत बसलाय. मी म्हणलं लाईनला तुम्ही ते गाडीत? हो, तो फार टेन्शन मध्ये, त्यानं सकाळपासून काहीच खाल्लं नाही. मी म्हणलं काय करतोय? काय नाही, गेम खेळत असेल. टेन्शन मध्ये मग गाडीत गेम कशाला खेळायले? मग मी बोलता बोलता म्हणलं रिचेकिंगला का? ते म्हणे हो. किती पडलेत? ते म्हणे 98. मी म्हणलं मग रिचेकिंग 2 गेले कुठे? मी म्हणलं गोव्याला गेले असतील फिरायला. अहो त्याला 98% पडले तरी ते टेन्शन मध्ये, आणि कोल्हापूर मधला एक पठ्ठ्या त्याला टक्के पडले 35.80. ग्राफिक डिझायनर कडे गेलं, बॅनर तयार केलं, 35 लहान केलं ना 80 मोठं केलं. गावानं सत्कार केला 80 पडलेत म्हणून. आणि पुन्हा त्यानं भाषणात सांगितलं तुमचा गैरसमज झालाय, मला 35.80 80 आवडलं म्हणून मी मोठं केलंय. अरे 98 पडून हे सुखी नाही, 98 पडून हे आनंदी नाही, आणि 35 पडून हे. अहो शिक्षणाचा अर्थ काय? आनंदी जीवनाची गुरुकिल्ली काय? तुमच्याकडे जर आनंदच नसेल शिक्षणामुळं, सांगा ना काय उपयोग आहे? पाठीवर किती ओझ आहे हे महत्वाचं नाही, त्याच्या मेंदूमध्ये किती प्रश्नांचं ओझ आहे हे पालकांनी ओळखणं काळाची गरज आहे. पाठीवरलं ओझ लेकरू सहज सहन करेल, पण त्याच्या मेंदूची जी बैचैनी होते, त्याच्या मनाची जी बैचैनी होते ना, हे पालकांनी आवर्जून याच्याकडे लक्ष द्या. पालकांना सांगणे आमच्या यांचा मुलगा ते करते तर माझा मुलगा ते केला पाहिजे, हट. मनातली पहिली गैरसमज करू ना. आमच्या साडूचा मुलगा MBBS लागला. अरे मग त्याच्या हॉस्पिटलमध्ये जाऊन भरती हो ना. तुझ्या साडूचा पोरगा MBBS झाला म्हणून तुझ्या पोराला MBBS कायला करतो तू? साडूचा पोरगा एक झाला ना डॉक्टर, आता दुसरा डॉक्टर करून काय खोऱ्यानं ओढतो? जरा जरा प्रामाणिकपणे विचार करा मी जे बोलतोय ते. माझा भाव लक्षात ठेवा. हा, एक महत्वाची गोष्ट आदरणीय साहेबांनी अधोरेखित केली. मोबाईलचा जमाना आहे. या मोबाईलमुळे सुद्धा लेकरं एकलकोंडी होत चालली आहेत, लक्षात ठेवा. याची जबाबदारी पालकांवर आहे, पालकांवर. साहेब मोबाईल तुम्ही सांगितलं वरदान आहे, 100% वरदान आहे. याचा वापर कसा करायचा आपल्यावर डिपेंड आहे. अहो मी तर मोबाईलचे धन्यवाद मानतो का 2016ला माझी एक व्हिडिओ क्लिप व्हायरल झाली भाषणाची. करिअर सेट झालं माझं करिअर. मी उलट लोकांना सांगत असतो मोबाईल वापरा, YouTube डाउनलोड करा, अविनाश भारती ऑफिशियल चॅनलला सबस्क्राईब करा, इंस्टाग्रामला फॉलो करा. आपलं करिअर याच्यावर. फक्त याचा वापर कसा करायचा आपल्यावर डिपेंड आहे. होतं सुर्वे सरांना मी फोन केला, म्हणलं सर माझं व्हॉट्सअप हॅक झालंय, तुम्ही मला काय करा, मला माझ्या मित्राच्या नंबरवर तुम्ही मला इथलं लोकेशन टाका. आता महाराष्ट्रभर फिरायचंय, कुठल्या कोपऱ्यात जायचंय माहित नसतं, कुठं जायचंय. लोकेशन मागून घेतो, लोकेशन गुगल मॅपला ओपन करायचं, गाडीच्या स्क्रीनला शेअर करायचं. रात्रभर ड्रायव्हर गाडी चालवतो आणि ड्रायव्हरचा रस्ता चुकू नये म्हणून एक माय माऊली त्याला गोड मार्गदर्शन करत असते. 500 मीटर टेक अ साइड राईट, 300 किलोमीटर अराउंड राईट अँड गो स्ट्रेट मुंबई पुणे हायवे. रात्रभर. एके दिवशी माझा ड्रायव्हर मला म्हणला दादा गाडीवर असं गुगलला बाईचा आवाज कस काय? म्हणलं तू झोपला नाही पाहिजे म्हणून, बाकी काय. नाही तर तू झोपला की मी झोपलो कायमचाच. आवाजावर पण असतं ना, आवाजावर पण असतं. तुम्ही रेल्वे स्टेशनला जा, तुम्ही एअरपोर्टला जा, फ्लाईट डिले असली तरी बोर होत नाही. अनाउन्समेंट सुंदर असते, टिंग टॉंग, गाडी क्रमांक 36521 थोड्याच वेळात प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर येईल. बरोबर आहे ना? आणि तुम्ही ST बस स्टँडला जा बरं, गाडी नंबर, ड्रायव्हर जरा गाडी पश्चिमेला दाबून लावा. अरे आता त्याला कवा दिशा कळाव्या. आणि त्याचं संपलं की पुन्हा ऍड असते, लोणचं प्रवीणचं. अरे या आवाजाची गंमत आहे. याचा वापर कसा केला पाहिजे? याचा वापर आम्ही करतो कशासाठी? हातात मोबाईल घ्यायचा, रील्स बघायचं. बरं रील्स मध्ये काय सांगा बरं मला? रील्स मध्ये रील्स तरी काय आलं? न जाने मेरे जिंदगी में क्या चल रहा है, जिधर भी जा रहा हूं नाकामयाबी हासिल हो रही है. अपने तो अपने होते हैं मगर मेरे अपने क्यों पराए, ठुकरा के मेरा प्यार. अरे त्याला वाटतंय माझ्यावरच आहे, ठेव स्टेटसला, ठेव स्टोरीला. नाही, याचा वापर कसा करा बाळांनो? तुम्ही जर बाजारात गेलात आणि बाजारात जाऊन जर एखादं कुलूप विकत घेतलं ना, तर एका कुलपाला 2 चाव्या येतात. कुलूप एकच असतं, चाव्या किती असतात? 2 चाव्या असतात, 2. कुलूप एक असतं. विचारावर दुकानदाराला कधीतरी, लावायची चावी कोणती आणि उघडायची चावी कोणती? 2 चाव्या आहेत ना. कोणती किल्ली लावायची आणि कोणती किल्ली उघडायची? नाही,
दुकानदार हसेल, तुम्हाला पण कळालंय मला काय सांगायचं ते. एकाच चावीनं कुलूप उघडताही येतं आणि एकाच चावीनं कुलूप लावताही येतं. फक्त ती चावी फिरवण्याची दिशा माणसाला कळाली पाहिजे. या मोबाईल मुळे आयुष्याची दशा करायची का आयुष्याला दिशा द्यायची आपल्यावर डिपेंड आहे. आपल्यावर डिपेंड आहे दिशा करायची का दशा करायची. चांगला वापर करा. हो, सगळे बिघडले मोबाईल मुळे. बरं जाऊ द्या, आता जास्त काय सांगायचे. हे लेकरं बिघडले याच्यात नवल नाही. काही काही गावातले म्हातारेही बिघडले मोबाईल मुळे. हो, लय अवघड झालं गावागावात मोबाईलच्या किस्स्यामुळं. ते म्हातारा दिसत नाही पण ते नातवाला म्हणते फेसबुकला सकुबाई सर्च कर बरं. अरे अरे सकुबाई गेली स्वर्गवासी झाली, आता कुठं सर्च करतो. अवघड होऊन बसलं सगळं. आमच्या गावातला ग्रुप, आमच्या गावातल्या, आता गावातल्या ग्रुपला पडत असताना आज कोणाचा वाढदिवस आहे काय डिटेल्स. आमच्या गावातला ग्रुप आणि गावातल्या ग्रुपला एक मेसेज पडला, आज यांचा वाढदिवस आहे. आणि 2 तासानं आमच्या गावातलं एक जण गचकलं. गावात दुसरा एक मेसेज पडला, हे गेले अंत्यविधी 5 वाजता आहे. आमच्या गावातला एक म्हातारा उठलं आणि उठल्या उठल्या त्यानं व्हॉट्सअपला 2 मेसेज केले ग्रुपला. पहिला मेसेज होता उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा आणि दुसरा मेसेज होता भावपूर्ण श्रद्धांजली. फक्त घोटाळा एवढा झाला. काय घोटाळा झाला? जे गेलंय त्याला म्हणलं उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा, जे आहे त्याला म्हणलं भावपूर्ण श्रद्धांजली. हे काय साधं गणित वाटतं का तुम्हाला? आणि स्क्रीन टाइम चेक करा लेकरांनो, स्क्रीन टाइम चेक करा. याच्यापासून जेवढे दूर राहाल ना. अहो ही पिढी होती, ही पिढी काय होतं या पिढीकडं? बोला सर, काय होतं आपल्याकडे? मोबाईल होता. ब्लॅक अँड व्हाईट जमान्यापासून. माझ्या तर लहानपणी एकच मोबाईल होता, छैयाचा. हो, तेवढाच मोबाईल. ब्लॅक अँड व्हाईट पासून आता मोबाईल पर्यंत सगळं वापरलंय आपण. त्याच्यामुळे ह्याचा व्यसन लागलंय, व्यसन. याच्यापासून दूर होण्याचा प्रयत्न करा. मी या मायबापांचं पुन्हा कौतुक करेन. सर, आमदार साहेबांनी सांगितलं की या कौतुक सोहळ्यासाठी इथं मायबाप आले. आपल्या मायबापासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. नाही, मागल्या लोकांचे मायबाप आले नाहीत का? वाजवा सगळेजण, चला. हो, कशासाठी माहिती का? कारण हे वेळ काढून आले. आपल्या लहानपणी येतो साहेब. बरं, आपल्या काळात परिस्थिती तशीच होती. 2 मिनिटाचं मला कधी थांबायचंय सांगा बरं वेळ. हो, लय लांबून आलोय त्याच्यामुळे काही अडचण नाही. आपल्या वेळेला हे होतं का? माझ्याकडे बघा, ही जी सगळी पालक बसलीत, आता ही सगळी शाळेत जाणारी मुलं आहेत, 10वी पर्यंत 12वी पर्यंत. यांच्याकडे बघितलं की असे टापटूप दिसायलेत सगळे कडक. आपल्या लहानपणी होतं का साहेब? शाळा आपल्या अशा होत्या का? आपल्या शाळा, आपल्या शाळेचा आनंद वेगळाच होता. मला तर माझे वडील शाळेत घेऊन गेलते ना, असं आज जसे पालक आले तसं नव्हतं. माझे वडील 10वी पर्यंत कधीच शाळेत आले नाहीत. कारण कष्ट करून शेतातलं काम करावं, मजुरी करावी का शाळेत जावं, वेळ नव्हता, परिस्थिती नव्हती, लेकरांच्या पाठीमागे द्यायला वेळ नव्हता. हा, पण एक गोष्ट होती माझ्याकडे बघा. माझे वडील पहिल्यांदा शाळेत घेऊन गेले मला. आणि शाळेत जेव्हा मला नेलं ना, असं नव्हतं नेलं, चल राजा, चल पिल्लू, चल वागा, आणि चल. मी म्हणलं मला नाही जायचं. चल. मी म्हणलं मला नाही जायचं. नाही म्हणलं की बापानं बूट काढला. बापानं बूट हाणायचा. माझी भाषा कळते ना? बापाने बूट मारायचा, मी हुकवायचा. मारायचा, हुकवायचा. 7 बूट चुकवली मी. 7. 22 मारले होते. 22 हुकले किती? 7. 15 बूट पाठीवर. शाळेत गेलो. शाळेत गुरुजी बसलेले. गुरुजीने राम राम घातला. काय काम आहे? याला शाळेत टाकायचंय. कानाला हात लाव. असं कानाला हात लावलं की पहिलीत होतं. इकडे कसं होतं माहित नाही. होतं का तसंच? कानाला हात लावलं की पहिलीत. कानाला हात जात होता, मी निघाला नाही. गुरुजीने असा ठोका दिला, हात इथं आला. लगे म्हणले चला बसा, जन्मतारीख सांगा. आता वडिलाला जन्मतारीख सांगता येईना. वडील म्हणले नेमकं गणपती विसर्जन झालं होतं, डोळा लागला होता. आता कधी गणपती विसर्जन झालं सांगा. मग त्याच्याहून सांगितलं की हे जन्मलन किल्लारीचा भूकंप झाला. मी जन्मलो तेव्हाच भूकंप केला, हे काही नवीन नाही माझ्यासाठी. त्याच्याहून तारीख ठरली. गुरुजी निघाले, वडील निघाले, मी रडायला लागलो. आता वाक्य नीट ऐका. मी रडत होतो, धाय मोकळून रडत होतो, लोळत होतो. माझा बाप माझ्या जवळ आला आणि माझ्या कानात एकच वाक्य सांगितलं बापानं. माझा बाप म्हणला, बाळा शाळा शिक. शाळा शिकलास तर माझ्यासारखं लोकांच्या दारात मजुरीनं जायची वेळ तुझ्यावर येणार नाही. आपल्या घराची दुर्दशा बदलायची असेल तर तुला शिकावंच लागेल. हे बापाचं वाक्य आजही काळजात घर करू नये म्हणून इथं उभा आहे. आणि माझा उल्लेख केला अविनाश भारती, व्याख्याता, कीर्तनकार. पण मी माझी डिग्री पण सांगू इच्छितो. मी BA केलंय, मी MA केलंय, मी MPhil केलंय. आणि सध्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात मी PhD करतोय. पुढच्या डिसेंबरमध्ये माझ्या PhDचं सबमिशन आहे. आणि मी नंतर लगेच डॉक्टर आहे. मी सेट पास आहे सर. मी एका कॉलेजवर जॉब करत होतो. CSBचा प्राध्यापक म्हणून जॉब करत होतो. मला महिना 12,000 रुपये भेटायचे. परवडत नव्हतं. आता महिन्याचे 12च करतो.
कारण आर्थिक बेस पण महत्वाचा आहे. मी कॉलेज करत करत हे सगळं करतो. या सगळ्या गोष्टी बापाचं ते वाक्य काळजात घर करू नये. शिक्षणाशिवाय पर्याय नाही. बाबासाहेब म्हणले होते शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. हे जो प्राशन करतो तो गुरगुरल्याशिवाय राहत नाही. किंवा नेल्सन मंडेला नावाचा तत्ववेत्ता आहे, त्याचं एक वाक्य फार सुंदर आहे बाळांनो. नेल्सन मंडेला म्हणतो एज्युकेशन इज द मोस्ट इम्पॉर्टंट वेपन. नीट ऐका, एज्युकेशन इज द मोस्ट इम्पॉर्टंट वेपन. वी चूज द एज्युकेशन वी कॅन चेंज द वर्ल्ड. या जगाला बदलण्याची ताकद ही फक्त शिक्षणामध्ये आहे. आणि याचं मूर्तिमंत उदाहरण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आपल्या डोळ्यासमोर आहे. ज्या बाबासाहेबांना शाळेत प्रवेश नाकारला, आज जग बाबासाहेबांचं नाव घेतल्याशिवाय पुढे जाऊ शकत नाही. ही शिक्षणाची ताकद आहे. शिकलं पाहिजे. शिक्षणासोबत आपल्याला जबाबदारीचं सुद्धा ओझं आपल्या खांद्यावर असलं पाहिजे. पटपट माझ्याकडे बघा. या सगळ्या गोष्टी हे पालक वर्ग आपल्याकडून अपेक्षा व्यक्त करताय, ते आपल्याला पूर्ण करता आली पाहिजे. अहो आम्ही शाळेत जात होतो ना लेकरांनो, आम्ही म्हणजे मी काय लय म्हातारा नाही, पण 30 वर्षापूर्वीची गोष्ट सांगायची झाली, 25 वर्षापूर्वीची गोष्ट सांगायची झाली, आम्ही शाळेत जात होतो ना. आता तुम्ही शाळेत जाता, तुमच्याकडे सगळ्या गोष्टीत ना वॉटर बॅग आहे, स्कूल बॅग आहे, दप्तर आहे, सगळं आहे. यांना विचारा आपल्याकडे दप्तर होतं का? आपल्याकडे दप्तर होतं? आपलं दप्तर म्हणजे महामंडळची पांढरी पिशवी, त्याच्यात टाकायचं दप्तरात सगळं. ती पिशवी अशी धरायची खांद्यावर, गेले तर गेले शाळेत, नाही तर बांधावर उभे राहिले अशी फिरविली. आणि मग त्याचा जर बंद तुटला ना, बीजगणित, भूमिती, इंग्रजी सगळं हवेत. पुन्हा गोळा करायचं, पुन्हा दप्तरात भरायचं. आणि जाताना असं रिकाम्या हाताने जायचं नाही. आंबेच ने, पेरूच ने, तुतच रानमेवा घेऊन जायचं शाळेत. हो, आमच्याकडे ते कंपास पेटी होती का, कंपास पेटी, ज्याच्याकडं कॅमलची कंपास पेटी, त्याच्याकडे ऍपलचा मोबाईल असलेली फिलिंग होती. ती कंपास पेटी बी नव्हती बरं. त्या कंपास पेटी मधलं साहित्य बी कळत नव्हतं, खरं सांगतो तुम्हाला. ते कंपास पेटीमध्ये फुटपट्टी असते, सिस पेन्सिल असते, खोड रबर असतं, शार्पनर असतं, ते अर्धवर्तुळ असतं, ते एक त्रिकोण असतं, कर्कटक असतं बघा, कर्कटक. ते एका टोकाचं कर्कटक असतं, पुन्हा ते 2 टोकाचं एक असतं कर्कटक. ते 2 टोकाचं कशाला वापरायचं मला 10वी पर्यंत माहित नव्हतं साहेब, खरं सांगतो मी तुम्हाला. 10वी पर्यंत मला मिळच नव्हतं हे 2 टोकाचं वापरायचंय कशाला. माझा मित्र म्हणायचा आव्या हे कशासाठी, म्हणायचं जे मास्तर जास्त हानील त्याची गाडी पंक्चर करू. आणि आम्ही ते 2 टोकाचं त्यालाच वापरलं. ज्या मास्तरांना हाणलं त्याच्या गाड्या पंक्चर. अहो वडील मारत होते. आणि माझे तर वडील ऊसतोड कामगार होते, ऊसतोड कामगार. बीड जिल्ह्यातला आहे मी, ऊसतोडीला जायचे माझे वडील. आणि जाता जाता माझे वडील काय करायचे माहितीये का, मला मास्तरच्या हवाली करायचे. मास्तरच्या आजपासून पोरग तुमच्या ताब्यात. गुरुजी म्हणायचे नो प्रॉब्लेम. आणि माझ्या वडिलांनी दिलेल्या संधीचं माझे गुरुजी एवढं सोनं करायचे. अहो असलं हाणलंय आपल्याला. मारलंय का नाही खरं सांगा, मारलंय का नाही? तुम्हाला इकडे मारलंय का? हे आता 10वी 12वीचे किती लेकर आहेत ज्यांना शिक्षकांनी मारलंय? फार कमी लेकर आहेत साहेब. वा वा, आहेत बरे आहेत. अहो माझ्या वेळी बाप शाळेत जायचा ना म्हणायचं पोरग तुमच्यात लय हाणायचे मास्तर. बरं आता उगं मोकळं सांगू का सर, कधी कधी बिनकामाचं मी मारायचे, मी बघितले बार काही ना. घरी डब्बा झाला नाही, राग राग शाळेत आले, घरच्या डब्याचा राग ह्या डब्यावर काढायला. बदा गुरुजी का मारताय? मागच्या शनिवारी कुठं होतास? अहो त्याचा राऊंड झाला हो, झाला की त्याचा राऊंड. बरं ताप होती का गुरुजी बद्दल बोलायची? घरी गेलो रडत रडत, आईला म्हणलं आई मला सरनं बिनकामाचं मारलंय. आई म्हणली थांब तुझ्या बापाला येऊ दे. मला वाटलं बाप आल्या सरच्या घरी मोर्चा जाईल. पुन्हा बापानं पलट घालून तुडविलं, तूच काहीतरी केलं असेल, गुरुजी बिनकामाचं मारणार नाहीत. आता किती परिस्थिती वाईट आहे. सगळे पालक माझं वाक्य कान उघडून ऐका. आता काही पालक शाळेत जातात आणि शाळेत जाऊन गुरुजीला काय म्हणतात, नोकरी म्हणजे नोकरी करायची, कोणालाही हात लावायचा, पण लेकराला हात लावायचा. एक तर 9 12 वर्षानं झाले, कोणालाही हातला नाही. शिकलं नका शिकू दे, एखादा एकर फुकू, हायवेला ढाबा टाकू. अरे 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 मायबाप. सर म्हणतात मला काय करायचंय, मारलं तरी तेवढीच पगार आहे, नाही मारलं तरी. पण लक्षात ठेवा, छडी लागे छमछम विद्या येई घमघम. शिक्षकावर विश्वास असला पाहिजे. सगळे टेक्नॉलॉजीच्या युगात जगणारी पोरं आहेत. इंस्टाग्रामला एक रील्स व्हायरल झाली होती, साऊथची रील्स होती. साऊथचे कलेक्टर, साऊथचे IPS अधिकारी, हे सगळे क्लास 1 अधिकारी आपल्या शिक्षिकेला भेटायला गेले होते. नंतर सर्च करा, साऊथच्या ड्रेसिंगहून कळलं ही साऊथची रील्स आहे म्हणून. आणि सगळे भेटले, दिवसभर शिक्षिकेसोबत वेळ घातला. त्या शिक्षिकेचं वय आहे 80-85 वर्ष. सगळ्यांची निघायची वेळ झाली, लाल दिव्यांचा ताफा आला, सायरन वाजलं, पोलीसवाल्यांनी सॅल्यूट केला कलेक्टर महोदयांना. कलेक्टर महोदय मॅडमचा आशीर्वाद घेऊन निघाले. इतक्यामध्ये त्यांच्या लक्षात आलं, खिडकीजवळ गेले, खिडकीतून एक छडी आणली आणि ती छडी शिक्षिकेच्या हातात दिली. आणि शिक्षिकेला म्हणले माझ्या हातावर छडीने मारा.
ती शिक्षिका म्हणते तू कलेक्टर आहेस, मी मारू कसं? आणि तो कलेक्टर म्हणतोय मॅम मी आज कलेक्टर, फक्त या छडीच्या धाकामुळे, त्याची आठवण म्हणून मला तुम्ही हे प्रसाद द्या. हे ताकद आहे, लक्षात ठेवा. ह्या शिक्षकांवर विश्वास ठेवा बाळांनो. समारोपाकडे जातो, शिक्षकांवर विश्वास ठेवा. विश्वास राहिला नाही शिक्षकांवर, आपली भारतीय संस्कृती, आपण ज्या धर्मात जन्माला आलो, ज्या संस्कृतीत जन्माला आलो, ही गुरुकुल पद्धती आहे साहेब इथली. नालंदा विद्यापीठापासून ते इथल्या सगळ्या विद्यापीठाचा अभ्यास करा. नालंदा विद्यापीठ मधल्या काळामध्ये जाळण्यात आलं. नालंदा विद्यापीठाची परंपरा वाचा, इथल्या रघुकुलाची रीत वाचा. प्रभू रामचंद्रांनी अभ्यास केला तो गुरूंच्या घरी जाऊन. कितीतरी इतिहास मी सांगू शकतो, माझ्याकडे वेळ नाही. अहो, गुरुच्या घरी जाऊन अभ्यास करावा लागायचा, गुरुच्या ठिकाणी विश्वास असायचा. आता वर्तमानात विश्वास राहिला नाही. संत ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये एक ओवी लिहिली. ती ओवी अशी आहे, जेथ ज्ञान हा कुरुठा तेथ सेवा हा दारवंटा. तुम्हाला जर ज्ञान मिळवायचंय ना लेकरांनो, तर तिथं सेवा भाव असला पाहिजे, गुरुवर विश्वास असला पाहिजे. गुरुजींवर विश्वास असल्याच्या नंतर काय बदल होतो? एक उदाहरण देतो, माझ्याकडे लक्ष द्या. एका आश्रमात 3 विद्यार्थी आहेत आणि तिन्ही विद्यार्थ्याची परीक्षा घ्यायचं गुरुजींनी ठरवलं. गुरुजींनी तिन्ही विद्यार्थ्याला आदल्या रात्री बोलवलं. गुरुजी उभे राहिले, विद्यार्थी उभे राहिले, नमस्कार केला. गुरुजींनी सांगितलं, ऐका रे पोरांनो, आपला आश्रम नदी किनारी आहे. हो गुरुजी. नदीला पाणी आहे. हो गुरुजी. नदीपासून 500 मीटर अंतरावर आपला आश्रम आहे. जी गुरुजी. आपल्याला आश्रमातलं पाणी, आश्रमातला जो हौद आहे ना, आश्रमातला जो रांजण आहे ना, तो नदीच्या पाण्यानं भरायचा आहे. भराल का? गुरुजी म्हणले. विद्यार्थी म्हणले, गुरुजी तुमची आज्ञा म्हणजे प्रमाण, दुसरा काहीच विषय नाही. सकाळ झाली. सकाळी विद्यार्थी उठले. माझ्याकडे बघा. सकाळी विद्यार्थी उठले. एकानं हंडा हातात घेतला, एकानं घागर हातात घेतली, एकानं कळशी हातात घेतली. 3 जण पळत गेले. तो हौद भरला. सकाळी गुरुजी उठले, गुरुजीला त्याच हौदातलं पाणी दिलं. गुरुजी खुश झाले. गुरुजी म्हणले, हौद भरला? पोरं म्हणले, भरला गुरुजी. गुरुजी म्हणले, भरलेला हौद रिकामा करा. आता कथा जुनी म्हणून ठीक आहे, 1 मिनिटात पोरांनी हौद रिकामा केला. वर्तमानात असं होणार नाही. वर्तमानात पोरं हौद भरतील, पण भरलेला हौद जर गुरुजीने रिकामा करायला लावला, पागल झालं का रे? याचा काय स्क्रू बी ढिला झाला का काय? याची झोप झाली ना काय? किंवा बहारान रिकामा करा. मग पोरांनी हौद रिकामा केला. गुरुजी म्हणले, हौद परत भरा. पोरांनी कळशी उचलली, घागर उचलली, माठ उचलला. पोरं नदी किनारी निघाले. गुरुजी म्हणले, थांबा, हौद भरायचा आहे, पण घागरीनं नाही भरायचा, हंड्यानं नाही भरायचा, माठानं नाही भरायचा, मी जे देईल ना त्यानं भरायचा. काय देणार गुरुजी? गुरुजी आश्रमात गेले आणि आश्रमातून गुरुजींनी ना बांबूची एक टोपरी आणली. टोपरी, त्याला आमच्याकडे दुर्डी म्हणतात, इकडे काय म्हणतात? टोपरी. ती टोपरी आणली. ती टोपरी हातामध्ये दिली. पोरांनी टोपरी हातात घेतली. आता टोपरीत पाणी बसतं का? ते असं असतं, सांद्या असतात, त्याच्यात पाणी गळतं ना त्याच्यातून. 3 नदी किनारी गेले. नदीमध्ये अशी टोपरी बुडवली, पाणी गळून गेलं. नदीमध्ये टोपरी बुडवली, पाणी गळून गेलं. गुरुजी प्रवचनाला निघून गेले. 3 विद्यार्थी होते. 3पैकी एक जण म्हणला, गुरुजी झालंय पागल, उग पाणी ह्याच्यात काय बसत नाही, बेजार होण्यात काय अर्थ नाही. त्यानं टोपरी फेकली, आश्रमात गेला, निवांत झोपला. राहिले किती? 2 जण टोपरीत पाणी घेत होते, पाणी गळत होतं. त्या दोघांपैकी अर्ध्या तासानं एक जण म्हणला, जो जाऊन झोपलाय तो शाना आहे, याच्या नादाला लागून बेजार होण्यात काय अर्थ? त्यानंही टोपरी फेकली, तोही गेला, तोही झोपला. बाळांनो माझ्याकडे लक्ष द्या. राहिला फक्त एकच जण. तो एकटा टोपरी बुडवत होता, पाणी गळत होतं. टोपरी बुडवत होता, पाणी गळत होतं. 2-3 तास टोपरी बुडवत होता, पाणी गळत होतं. पण बांबूचं एक वैशिष्ट्य असतं. टोपरी ज्या बांबूपासून बनलेली असते ना, त्या बांबूचं एक वैशिष्ट्य असतं. बांबू जेवढा पाण्यात भिजत असतो ना, तेवढा तो फुगत असतो. बांबू फुगला आणि बांबू फुगल्यामुळं सांदी बुजल्या गेल्यामुळं दुर्डीत पाणी बसलं. त्या एकट्या पोरानं ते पाणी भरलं. संध्याकाळी गुरुजी वापस आले. लेकरांनो, संध्याकाळी गुरुजी वापस आले. ज्या 2 पोरांनी गुरुजीचं न ऐकता टोपऱ्या फेकून दिल्या होत्या ना, ते पोरं गुरुजीच्या समोर शर्मेनं मान खाली घालून उभे होते. आणि ज्या पोरानं टोपरीनं पाणी भरलं होतं ना, गुरुजी समोर असं छाती काढून उभं होतं. लक्षात ठेवा, योग्य वेळी जे शिक्षकाचं ऐकत नाहीत ना, भविष्यात ते पोरं शिक्षक दिसले ना, शर्मेनं खाली मान घालतात. आणि जी पोरं शिक्षकाचं ऐकतात ना, ती पोरं शिक्षकासोबत स्टेजवर खुर्ची लावून बसतात. हे आयुष्याचं गणित आहे लेकरांनो. त्या 2 पोरांना परत पाठवलं. गुरुजींनी त्या पोराला जवळ केलं आणि गुरुजींनी एक प्रश्न विचारला. गुरुजी म्हणले, का रे पोरा, ए पोरा, त्या दोघांनी दुर्डी फेकली होती ना, तू का दुर्डी फेकली नाहीस? पोरगा म्हणला, गुरुजी टोपरी दिली तेव्हाच प्रश्न पडला होता बघा, पण तसंच नदी किनारी गेलो. पहिला निघून गेला तेव्हा थोडा कॉन्फिडन्स गेला, दुसरा गेला ना तेव्हा तर 70% कॉन्फिडन्स
कॉन्फिडन्स गेला होता. वाटत होतं दुर्डी फेकावी, टोपरी फेकावी, जाऊन झोपावं. गुरुजी म्हणले मग झोपायचं ना, आराम करायचा. पोरगा म्हणला गुरुजी टोपरीत पाणी मावत नव्हतं, टोपरीतलं पाणी गळत होतं, टोपरीत पाणी साठत नव्हतं. मी 1000 वेळा विचार केला की दुर्डी फेकावी, टोपरी फेकावी, जाऊन झोपावं. पण गुरुजी मातला आवाज आतला सांगत होता की ज्या अर्थी तुला हे काम तुझ्या शिक्षकाने सांगितलंय, ज्या अर्थी तुला हे काम तुझ्या गुरूंनी सांगितलंय, ज्या अर्थी तुला हे काम तुझ्या गुरुजींनी सांगितलंय, त्या अर्थी त्याच्यामध्ये काहीतरी तथ्य असलं पाहिजे. गुरुजी गळणाऱ्या पाण्यापेक्षा तुमच्या सांगण्यावर माझा विश्वास होता, म्हणून मी तो रांजण भरू शकलो. लेकरांनो, तुम्ही गुरुजीवर विश्वास ठेवा, तुम्हाला आयुष्यात काही कमी पडणार नाही. आई वडिलांनी देखणं स्वप्न पाहिलंय ते सत्यात उतरण्यासाठी प्रयत्न करा, तुम्हाला काही कमी पडणार नाही. यश म्हणजे लई मोठी गोष्ट नसते लेकरांनो. ऐका रे, यश मिळणं फार सोपी गोष्ट आहे, अपयश पचवणं अवघड गोष्ट आहे. म्हणून अपयश सुद्धा पचवायची ताकद ठेवा. आई वडिलांनी जे देखणं स्वप्न पाहिलंय ना, ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करा. काही नाही, त्यांनी चिठ्ठी आली, लेकरांचं म्हणणं आहे अर्धा तास बोला, तुम्हाला टेन्शन. हेच घोटाळा आहे माणसाचा. मी काय सांगायला याच्यावर विश्वास नसतोय, काय दिलं असेल, ह्याच्यात काय असेल, आणि हे तर घोटाळा आहे आपल्या करिअरचा. तिकडं पॅकेज चांगलं असेल का, त्याच्यापेक्षा त्याचं पॅकेज चांगलं असेल का, असं काही नसतं. माझ्याकडे बघा, वेळ संपलाय माझा. फक्त त्यांनी सांगितले 5 मिनिट घ्या, या 5 मिनिटांमध्ये तुमच्या सोबत आलेल्या आई वडिलांचं स्वप्न मांडतो आणि वाणीला पूर्ण विराम देतो. 3 इडियट्स पाहिला? किती जणांनी 3 इडियट्स पाहिला? हात वर करा. होड घुमा सिटी बजा के बोल भैया ऑल इज वेल. पाहिला ना? त्या 3 इडियट्स नावाच्या चित्रपटातला माझा सगळ्यात आवडतीचा डायलॉग आहे. कुठला डायलॉग आहे? 3 इडियट्स नावाच्या चित्रपटामध्ये आमिर खान असं म्हणतो, कामयाबी के पीछे मत भागो, काबिल बनो, कामयाबी आपके पीछे आएगी. तुम्ही काबिल बनलं पाहिजे. 3 इडियट्स नावाच्या चित्रपटातलं माझं सगळ्यात आवडता सीन, राजू रस्तोगी नावाचा पोरगा डीनच्या कॅबिन मधून खाली उडी मारतो. त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं जातं. जाने नहीं देंगे तुझे, बरोबर आहे का नाही? गाणं वाजतं, सगळ्यांच्या डोळ्यात पाणी येतं. त्या राजूला होशमध्ये आणण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न सुरू केले जातात. शेवटी आमिर खान म्हणतो, अरे अपने दन्नो की शादी तय हो गई, दूल्हा कौन है पता है? उसे मारुति 800 नहीं चाहिए. दूल्हा कौन है? अपना फरहान. फरहान करेगा शादी. त्याला होश येतो आणि तो फरहान म्हणतो, साले कुछ और बोलना था. इथून चित्रपटातला महत्वाचा सीन सुरू होतो लेकरांनो. हॉस्पिटलमध्ये टॅक्सी येते. ती नर्स म्हणते क्या टॅक्सी आपने बुलाई है? राजू म्हणतो नहीं मैंने बुलाई है. फरहान म्हणतो क्यों? जाते जाते तुझे तेरे घर पे ड्रॉप करूंगा, मैं इंटरव्यू के लिए जाऊंगा. फरहान म्हणतो क्यों? तिकडून आमिर खान आणि करीना कपूर उभी असते. ते म्हणते मुझे नहीं लगता ये लेटर पढ़ने के बाद तुम इंटरव्यू के लिए जा पाओगे. तो बैग मध्ये हाथ घालतो, सालो तुमने चिट्ठी पोस्ट कर दी? हाँ, हंगरी से चिट्ठी आई है. कोई फोटोग्राफर है अंदर इस्तवाल, पगला गया है तेरे फोटो देखकर, कहता है असिस्टेंट बनाऊंगा, कहता है पेमेंट भी दूंगा. त्याला आनंद होतो. आणि दुसऱ्या मिनिटाला फरहान नावाचा पोरगा म्हणतो, अब्बू नहीं मानेंगे, नहीं मानेंगे अब्बू. आमिर खान म्हणतो, जा अब्बू को मना, 50 साल बाद इसी हॉस्पिटल के किसी कोने में पड़ा होगा, तब सोचेगा. हाथ में लेटर था, दरवाजे पे टैक्सी थी, अगर अब्बू से बात की होती तो जिंदगी कुछ और होती. इकडं फरहानच्या बापानं पोराला एक लॅपटॉप घेतलेला असतो. बाप त्याच्या बायकोला म्हणतो, क्या लगता है पसंद आएगा जनाब को? इतक्यामध्ये दरवाजा वाजतो. फरहान, आज तुम्हारा फाइनल इंटरव्यू था, तुम नहीं गए? नहीं अब्बू, मैं नहीं गया इंटरव्यू के लिए. अब्बू मैं नहीं बनना चाहता इंजीनियर, अगर बन भी गया ना तो बहुत खराब इंजीनियर बनूंगा अब्बू. अरे लोग क्या कहेंगे, कपूर साहब क्या कहेंगे, फाइनल ईयर में आकर छोड़ दिया? नहीं अब्बू, अब्बू क्या फर्क पड़ता है अगर मैं इंजीनियर नहीं बनना, नहीं समझ में आती इंजीनियर मेरे को, मुझे प्राणियों से लगाव है, मैं फोटोग्राफर बनना चाहता हूं, क्या फर्क पड़ेगा, कम पैसे कमाऊंगा, गाड़ी छोटी होगी, मगर जो भी करूंगा अब्बू आपके लिए दिल से करूंगा, आपके लिए दिल से करूंगा. बाप म्हणतो फिलॉसॉफी मार रहे हो, फिल्म देखकर आए हो, वो रांचो अभी भी तुम्हारे दिमाग के साथ खेल रहा है. आणि तिकडून त्याची माय म्हणते, जाने दो, परेशान है बेचारा, खुदा न करे राजू जैसा कुछ गलत कर बैठा. लेकरांनो, डोळ्यासमोर चित्र आणा. बाप तन करीत जाऊन सोप्यावर बसतो. तो फरहान नावाचा पोरगा बापाच्या समोर गुडघ्यावर बसतो
आणि वाक्य लक्षात ठेवा, योग्य वेळी जो बापाच्या पुढे गुडघ्यावर बसतो ना, त्याला नको त्याच्या समोर गुडघ्यावर बसायची वेळ आयुष्यात कधीच येत नसते. लक्षात ठेवा, बापाच्या समोर गुडघ्यावर बसलेला पोरगा बापाला असं म्हणतो, नहीं अब्बू मैं आपको मनाना चाहता हूं मगर दिल से मनाना चाहता हूं. अब्बू कौन कपूर साहब? अब्बू अब्बू मैं कपूर साहब का पहला नाम तक नहीं जानता. खुद गर्मी में सोकर मेरे रूम में एसी कपूर साहब ने नहीं लगाई थी अब्बू, आपने लगाई थी. कपूर साहब को क्या लगता है इससे मुझे फर्क नहीं पड़ता, आपको क्या लगता है इससे मुझे फरक पड़ता है. और अब्बू जिस रांचो को तुम भला बुरा कहते हो ना, खिशात हात घालतो आणि खिशातून हात घालून एक पाकिट काढतो, त्या पाकिटामध्ये मायबापाचा फोटो असतो हम तो फरहान म्हणतो, अब्बू उस रांचो ने आपकी और अम्मी की एक तस्वीर मेरे जेब में रखी है और वो कहता है कि जब भी तेरे दिल और दिमाग में सुसाइड जैसा स्टूपिड ख्याल आएगा ना, उस वक्त यही सोचना कि पोस्टमार्टम की हुई बॉडी उनके सामने आएगी तो ये हंसी कहां चली जाएगी. अब्बू मैं आपके हंसी के लिए आपको मनाना चाहता हूं. चित्रपटाचा सीन संपला. शेवटी फरहान नावाचा पोरगा जगातला टॉपरचा फोटोग्राफर झाला. तुम्ही याच्यातून काय शिकले माहित नाही. अविनाश भारती एकच गोष्ट शिकला, ज्या पोराला आईच्या डोळ्यातला आनंद आणि बापाच्या चेहऱ्यावरचं समाधान शोधता आलं ना, ते पोरगा आयुष्यात यशस्वी झाल्याशिवाय राहत नाही. ते यशस्वीता तुमच्याकडे मिळावी. छत्रपती शिवरायांचा हा महाराष्ट्र आहे. शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ खाल्ली. लेकरांनो, वयाच्या 16व्या वर्षी महादेवाच्या मंदिरात रक्ताचा अभिषेक करून शपथ खाल्ली. हा इतिहास सगळ्यांनी सांगितला. एक इतिहास अविनाश भारती नेहमी सांगतो, अविनाश भारती सांगत असतो, शिवाजी महाराजांनी महादेवाच्या मंदिरावर स्वराज्याची शपथ खाल्लीच. पण दुसरा भाग असा आहे, शिवाजी महाराजांचं 8 वर्षाचं वय असताना मोगलांच्या दरबारात शहाजी राजाचा अपमान झाला होता आणि तो अपमान शिवाजी राजाच्या कानावर आला होता. शहाजी राजांचा अपमान झालेला बदला घेण्याचं स्वप्न शिवाजी महाराज पाहतात आणि शिवाजी महाराज दुसरी शपथ घेतात की ज्या माझ्या शहाजी राजाच्या माझ्या बापाचा अपमान केलाय ना, एक दिवस हा शहाजी पुत्र शिवाजी या अपमानाचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही. बापाच्या अपमानाचा बदला म्हणजे शिवचरित्र, आईच्या स्वप्नाची पूर्तता म्हणजे शिवचरित्र. आयुष्यात मोठी प्रेरणा सोबत घ्यायची गरज नसते. माईचा चेहरा, बापाचा चेहरा, बापाचा गळणारा घाम आणि आईचं भाजणारा अंग हे आपल्या आयुष्यातली सगळ्यात मोठी प्रेरणा असली पाहिजे. लेकरांनो, मी लहान माणूस आहे, माझा कीर्तनकार म्हणून उल्लेख केला. साहेब, मी एकाच माणसासाठी कीर्तन करतो बघा, जाहीर सांगतो, मी एकाच माणसासाठी, मी कीर्तनकार आहे आणि एकाच माणसासाठी कीर्तन करतो. त्या माणसाचं नाव आहे माझा बाप. येत्या 6, 7, 8 तारखेला 6 जून, 7 जून, 8 जूनला झी टॉकीजवर, झी टॉकीज जे वाहिनी आहे ना, माझ्या माय बापानं कधी टीव्हीत जायचं स्वप्न पाहिलं नव्हतं. टीव्ही मध्ये बघून माझा बाप आनंदी व्हायचा, चित्रपटातला हिरो बघितला की माझ्या बापाला आनंद व्हायचा. आणि झी टॉकीजनं महाराष्ट्रातल्या फक्त 3 लोकांची संघर्षमय कहाणी झी टॉकीजला दाखवायचं ठरवलं. 7, 8 प्रस्थानाच्या दिवशी अविनाश भारतीचे अडाणी मायबाप आज टीव्हीवर माझ्यासोबत येणार आहेत. बापाला याच्या पलीकडे दुसरं काही द्यायचं नसतं. लेकरांनो, झी टॉकीजला माझा पहिला एपिसोड लागला. शेवट करतो, झी टॉकीजला पहिला एपिसोड लागला. साहेब, माझ्या गावात बॅनर लागलं होतं, 20x20 चा फ्लेक्स होता. पोरांनो, जे यशस्वी झालेत ते माझ्याकडे लक्ष द्या, सगळेच माझ्याकडे लक्ष द्या. 20x20 चा फ्लेक्स गावात लागला होता. गावात एका माणसानं बॅनर बघितलं, घरी जाऊन माझ्या बापाला सांगितलं, हो तुमच्या पोराचं बॅनर आहे चौकात. वडील म्हणले, काय विषय? माहित नाही, तुमच्या पोराचा मोठा फुटोय, बाकीच्याचे लहाने लहाने मुंडके लावलेले, पण बॅनर नंबर 1 दिसतंय, जाऊन बघा. माझा बाप 2 किलोमीटर चालत गेला. माझा बाप काय, तुमचा बाप काय, तुमची आई काय, माझी आई काय, सगळ्याचे मायबाप यश त्याच नजरेनं पाहत असतात. माझे वडील 2 किलोमीटर चालत गेले. लेकरांनो, 2 मिनिटं लक्ष ठेवा. माझे वडील चालत गेले. ज्या चौकात बॅनर लागलं होतं ना, बाप एकटक बॅनरकडे बघत होता, एकटक. जाणारा येणारा खुनीत होता, काय पाहता. आणि माझा बाप इशाऱ्यानं सांगत होता, आणि लिहून घ्या माझ्याकडून, लिहून, तुमच्या या कर्जत मध्ये जे पोरं यशस्वी झाले त्या पोराचं गावातल्या चौकात जर बॅनर लागलं ना, कर्जत मधला कोण माईचा लाल ते बॅनर बघल माहित नाही, पण तुमचा बाप नावाचा व्यक्ती दिवसातून 10 वेळा बॅनर बघत असतो. 10 वेळा मित्राला बॅनर पशी घेऊन जात असतो. बघ माझी पोरगी, बघ माझं पोरग, बघ कसं दिसायलंय, पहिलं आले, दुसरं आले, इतके टक्के, इकडं सिलेक्शन. माझ्या बापानं गावामध्ये कोणावर रुपया खर्च केला नाही साहेब, पण त्या दिवशी 1000 चहा पाजले, 1000. आणि त्या हॉटेलमध्ये चहा नाही पाजले ज्या हॉटेलवर बॅनर लावलं होतं. आहा, त्याच्या समोरच्या हॉटेलमध्ये लोक बसवले, सगळ्या खुर्च्या बॅनरकड केल्या. सुर के पिओ नाही, देख के पिओ.
पहिले देखो बाद मी पिओ. एक जण म्हणला मी चहा पित नाही, वडील म्हणले कॉफी घे. तो म्हणला कॉफी पित नाही, वडील म्हणले दूध घे. तो म्हणला दूध पित नाही, वडील म्हणले कोल्ड ड्रिंक्स घे. तो म्हणला कोल्ड ड्रिंक्स पित नाही, वडील म्हणले 10 रुपये घे. पण बॅनर पाय, बॅनर पा. अर्ध्या तासानं वडील घरी आले, टीव्हीच्या समोर बसले. माझी एंट्री झाली, शिट्टी वाजवली. मुरलीधरांना मोहळांकडे कार्यक्रम होता पुण्यातला. शिट्टी वाजवली बापानं. बापाच्या डोक्यात काय आलं माहित नाही, अडाणी माणूस आहे. असा गळ्यात रुमाल होता, रुमाल काढला माझ्या वडिलांनी. असा टीव्ही पुसला दिदी. नुसता टीव्ही पुसला नाही, हळदी कुंकू आणलं, टीव्हीला लावलं. अगरबत्ती आणली, टीव्हीला ओवाळली. वडील सोप्यावर बसून टीव्ही बघत होते. कार्यक्रम संपला, वडील बाहेर गेले हवा करायला. हवा करायला बाहेर. आणि लक्षात ठेवा, वयाच्या 25-30 वर्षापर्यंत आपण बापाच्या जीवावर हवा करतो ना. आता आपलं पहिलं कर्तव्य असलं पाहिजे, आपल्या बापानं आपल्या जीवावर हवा केली पाहिजे. त्याच्यासाठी यशस्वी व्हा. वडील घरी आले, अर्ध्या तासानं जेवायला बसलो. आणि जेवण करताना वडिलांना म्हणलं, पप्पा आज दसरा नाही, दिवाळी नाही, लक्ष्मी पूजन नाही, टीव्ही नवा नाही, टीव्हीला हळद कुंकू का लावलं? आणि माझ्या बापाचं वाक्य माझ्या आयुष्याची प्रेरणा ठरलं. माझा बाप म्हणला, येड्या, ह्या डबड्यात आतापर्यंत दुसरे हिरो बघितले, आज माझा हिरो डबड्यात गेला, म्हणून डबड्याला हळद कुंकू लावलं. आपल्या बापाला हिरो म्हणा, आपल्या आईला हिरो म्हणा. यश तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही. बोलण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत. आपण या कार्यक्रमाच्या निमित्तानं मला बोलवलं, हा सुंदर कार्यक्रम आयोजित केला म्हणून एकदा श्री महेंद्र सदाशिवजी थोरवे साहेब, आमदार कर्जत खालापूर विधानसभा साहेबांसाठी जोरात टाळ्या वाजवा, जोरात. विचार मंचावरल्या सगळ्या मान्यवरांसाठी जोरात. या शिवसेना आमदार महेंद्र थोरवे फाउंडेशन व शिवसेना युवा सेना कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघ सगळ्या आयोजकांसाठी जोरात. शाबास. आपल्या शिक्षकांसाठी जोरात, आपल्या मायबापासाठी जोरात. जे टाळ्या वाजवणार नाही जोरात, त्याच्यावर नजर पडेल अशोक खरात. जोरात. यानंतर सगळे पुरुष टाळ्या वाजवतील महिलांसाठी, सगळे पुरुष. नाही, टाळ्या कमी वाजल्या. ज्याला ज्याला कॉन्फिडन्स आहे मी पुरुष आहे असा प्रत्येक जण टाळी वाजवल. आता एवढं सांगून बी ज्या गड्यानं टाळ्या वाजवल्या नाही, टोल नाक्याला भेटा. आता महिला मंडळ तुम्ही वाजवा यांच्यासाठी. फक्त या गोष्टीमुळं एकनाथ भाईंनी 1,500 महिना सुरू केला यांना, दुसरा काहीच विषय नाही. हो, इमानदारी गोष्ट इकडं. यानंतर फोटोग्राफर साठी टाळ्या वाजवा. कुठे फोटोग्राफर? दादा माझे पाठवा, माझे पाठवा. या युट्यूब वाल्यासाठी, पत्रकारांसाठी जोरात टाळ्या. युट्यूबची क्रांती आहे साहेब, आपण घराघरात पोहोचलो. या सगळ्यांचे आभार मानतो. काही चुकलं असेल तर उदारांतकरणानं माफ करा. बोलिले लेकुरे, वेडी वाकुडी उत्तरे, करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध.